फ्रेशर स्टुडंटने एक गोष्ट करायची ती म्हणजे दिसेल त्या जॉब पोस्टला अप्लाय नाही करायचं. अरे मी ते अप्लाय केलंय पण मला कॉल येत नाहीये, ही तर गोष्ट दुसरी. पण कॉल आल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, अरे मग आता काय होणार आहे, मग ॲप्टी होणार आहे का, मग डायरेक्ट टेक्निकलच होणार आहे का, डायरेक्ट मॅनेजर राऊंड्सच होणार आहे का. आणि ते कंपनी वाईज व्हेरी करते हे आपल्याला माहिती. पण ते कसं असतं, मग एक जनरिक थोडंसं सांगायचं झालं तर ते सांगाल. फक्त त्या एक्झामच्या मार्काकडे न पाहता त्या स्किल्सवरती फोकस करणं जे कंपन्यांना हवं आहे. दुसरी गोष्ट आहे, रिझ्युमे बनवताना फ्रेशर्स हा फक्त सिंगल पेजचाच पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नको HR चा रिक्रुटरचा रिझ्युमे सिलेक्ट करण्यासाठीचा जास्तीत जास्त 8 ते 10 सेकंद आहे रिझ्युमे स्कॅन करण्याचं. HR इज नॉट इंटरेस्टेड इन टू दॅट. इंटरव्ह्यूअरला कन्फ्यूज करणं, इंटरव्ह्यूअरला घुमवून फिरून आन्सर सांगणं खूप चुकीचा अप्रोच आहे. आपल्याला असं वाटतं की मी खूप जास्त बोलतोय म्हणजे मला खूप येतंय, असं होत नाही. विनाकारण स्वतःची फसवणूक नाही करायची, जगाची नाही करायची आणि आईवडिलांची पण नाही करायची. नाही केलं तर हसत खेळत का असाना पण तुमचे सिनियर तुम्हाला टोमणा मारतात. कारण एवढी मोठी IT इंडस्ट्री ही काय फक्त 1-2 टेक्नॉलॉजीवरती चालत नाही. पण आपण काय पाहणं, कुठे मला जास्तीत जास्त इंटरव्ह्यू कॉल भेटणार आहेत, कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये ग्रोथ आहे. तिसरी गोष्ट, त्याला फ्युचरमध्ये सॅलरी हाईक सुद्धा चांगली असली पाहिजे. ती प्रोफाईल सध्या टॉप 3 टेक्नॉलॉजीज फॉर फ्रेशर्स हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज. खाणारे पिणारे सोबत आले की टीम बॉन्डिंग खूप चांगलं होतं. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय सध्या ना मार्केटमध्ये एवढा धुमाकूळ घातला AIने, पण ॲक्च्युली AI वर्सेस नवीन आत्ता कॉलेजमधून असा फ्रेश पासआउट झालेला फ्रेशर आणि AIचं जग, हे खरं तर किती कम्पॅरिझनवालं आहे हे आपल्याला माहितीच आहे. की आपण कॉलेजमध्ये काय अभ्यासक्रम शिकतो त्याच्या वर्सेस आपल्याला जॉबमध्ये काय करावं लागतं हेही आपल्याला माहितीच आहे. पण या सगळ्यामध्ये तो जो तरुण आहे, जो पासआउट होतो आहे, तो बाहेर पडतो आहे. त्याचबरोबर त्याची जी फॅमिली आहे, या सगळ्यांना एक खूप द्विधा मनस्थिती आहे. आता काय करायचं, जॉब मिळण्यासाठी काय केलं पाहिजे. कारण आपल्याकडे माहिती आहे जवळपास लाखोंनी इंजिनियर्स बाहेर पडतात दरवर्षी आणि त्यातल्या खूप कमी लोकांना जॉब मिळतो. म्हणजे बोटावर मोजण्या इतकी लोकं आपण म्हणू शकतो. किंवा कॉलेजची प्लेसमेंटही असते, एक 50-60 विद्यार्थ्यांना उचलते. पण बाकीच्यांचं काय, कारण जॉब तर करणं प्रत्येकाला भाग असतं. जॉब करण्यामुळे प्रत्येकाला त्याच्या बाकीच्या गोष्टींसाठी जॉब करावा लागतो. मग या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत संदीप सरांसोबत. नमस्कार संदीप सर. नमस्कार सर. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. जसं आपण सुरुवात करतानाच बोललो होतो की फ्रेशर येतो मार्केटमध्ये सर, आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजी इतक्या सडनली चेंज होतात AIमुळे. मग त्याच्या मनात इतकं कन्फ्युजन आहे की मला जॉब मिळण्यासाठी काय करायला. तर तुम्ही ओव्हरऑल एक फ्रेशरकडे बघताना काय म्हणून बघता किंवा कसं बघता. सर, फ्रेशरकडे कसं आहे, ITचा पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याचा करेक्ट माइंडसेट असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की माझी फक्त डिग्री झाली आहे किंवा डिग्री 1-2 वर्षाने होणारच आहे, तर मग मला त्या डिग्रीवरती जॉब मिळणारच आहे. तर ती सिच्युएशन आता 2026मध्ये नाही आहे. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट, AIचा थोडासा चुकीचा प्रचार, अपप्रचार झाल्यामुळे विनाकारणच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भीती आहे. उलटं जर ते त्यांनी शिकलं तर सगळ्यात जास्त जॉब त्याच्यामध्ये आहे. ओके. सो मुद्दा असा आहे सर की करेक्ट माइंडसेट त्या फ्रेशरचा पाहिजे आणि करेक्ट स्किल्सची जोड पाहिजे. जुना माइंडसेट घेऊन बसले 10 वर्षापूर्वीचा, आजकाल कुठली कंपनी त्याच्या फ्रेशर्सला हायर नाही करत. करेक्ट माइंडसेट विथ द करेक्ट स्किल सेट असा असेल तर लाखोंचं पॅकेज आता फ्रेशर स्टुडंट्सला मिळतंय. फक्त त्या गोष्टी त्या वेने आपण केल्या पाहिजे. हा, पण मग आत्ता पण लोकांचं असं असतं ना, म्हणजे मी आता मध्यंतरी एका कॉलेजमध्ये गेलो होतो, तर तिथे आमचं जसं असं बोलणं झालं होतं, तर त्यांचं स्वतः आता जॉब कसा मिळणार, जॉब मिळायला आम्हाला काय काय करावं लागेल, खूप कॉम्पिटिशन आहे. आणि एकंदरीत त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं की काही लोकांमध्ये खूप कठीण जाणार आहे असं दिसतंय किंवा खूप अशी भीती आहे. कसं आहे सर, तुम्ही म्हणताय ते करेक्ट आहे. कारण कॉलेजमधलं जे लाईफ आहे ते फक्त एक्झाम सेंट्रिक झालं आहे. ओके. खूप सारे सब्जेक्ट्स, त्याच्या वायवाज, त्याचे रिटर्न एक्झाम्स वगैरे वगैरे. जॉब सेंट्रिक कुणी विचारच करत नाही. मुद्दा हा जो फरक आहे, हा माइंडसेटचा जो पॉईंट मी म्हटलो, प्रत्येकजण एक्झाम सेंट्रिक आहे. ओके, एक्झाम महत्त्वाच्या आहेत का, कारण त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी आपला रिझ्युमे सिलेक्ट होण्यासाठी आपले मार्क्स इम्पॉर्टंट आहेत, मान्य. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेळ शिल्लक असतो कॉलेजमध्ये. नक्कीच सर. तो फक्तच आपण रील्स वगैरे या गोष्टींवरती टाईमपास करण्याऐवजी, फक्त मित्रांसोबत कुठंतरी ग्रुपमध्ये टाईमपास करण्याऐवजी जर बेटर वेने हे केलं, तर मला हे सांगणं आहे की जर आपण जॉब सेंट्रिक माइंडसेट ठेवला तर डेफिनेटली आपण स्वतःची स्किल अपग्रेड करण्यावरती कुणी सांगण्याच्या अगोदरच फोकस करणार आहे. कारण गॅप खूप जास्त आहे सर. कंपनीची एक्सपेक्टेशन
प्लस बेसिक फ्रेशर जो पास आउट होतोय, ह्या दोन्हीमध्ये खूप जास्त गॅप आहे. तो गॅप फिलअप केला पाहिजे. जॉब सेंट्रिक माइंडसेट म्हणजे काय करायचं, प्रत्येक स्टुडंटने, काही रॉकेट सायन्स नाहीये. समजा पहिली गोष्ट हे ठरवायचं आहे IT मध्ये की कुठल्या फील्डमध्ये जॉब करायचा आहे. ओके. म्हणजे कुठल्या करिअर ट्रॅकवरती, सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचं आहे, डेटा सायंटिस्ट बनायचं आहे, डेटा अनालिस्ट बनायचं आहे, किंवा जी काय प्रोफाईल आहे. मग त्या प्रोफाईलच्या कुठल्याही जॉब पोर्टलवरती फक्त 15 ते 20 जॉब पोस्ट सर्च करायच्यात. गुगल केलं तर 1 मिनिटामध्ये मिळून जाईल. करेक्ट. आणि त्याचं जॉब डिस्क्रिप्शन पाहायचं आहे की ओके, माझी एक इच्छा आहे की मला IT मध्ये जॉब करायचा आहे, या प्रोफाईलमध्ये करायचा आहे, पॅकेजेसही चांगले आहेत आणि ग्रोथही चांगली आहे, दिसतंय ते सगळं गुगलवरती सर्च केलं. पण कंपन्यांना काय पाहिजे, करेक्ट. जॉब डिस्क्रिप्शन जर पाहिलं तर मग कंपनी म्हणतात, समजा तुम्हाला डेव्हलपर बनायचं तर या बॅक एंड फ्रंट एंडच्या लँग्वेज तुम्हाला यायलाच पाहिजेत. तुम्हाला डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे तर हे टूल्स तुम्हाला यायला पाहिजे, बेसिक कोडिंग लँग्वेज यायला पाहिजे. आणि त्या आपल्याला खरंच किती चांगल्या येत आहेत, कारण उद्या त्याच्यावरती आपली एक्झाम होणार आहे, आपला कोडिंग राऊंड त्याच्यावरती होणार आहे. त्याच्यासोबत खाली एक लाईन फ्रेशरच्या केसमध्ये तर नक्कीच लिहिलेली असते, ती म्हणजे इफेक्टिव्ह इंग्लिश कम्युनिकेशन. नक्कीच सर. सो जॉब सेंट्रिक म्हणजे काय, सी सर, कंपनीमध्ये आपण फ्रीमध्ये काम नाही करणार आहे. वी विल ऑल्सो डिमांड फॉर अ सॅलरी. नक्कीच. मग कंपनी पण काय म्हणेल, आम्हाला पण, किंवा काय म्हणतात कंपनीज, आम्ही सॅलरी पॅकेजेस द्यायला तयार आहोत ना. अगदी 4-4, 5-5 लाखाचं पण पॅकेज काही कंपनीज फ्रेशर्सला देतात. नक्कीच. आम्हाला हे स्किल्स पाहिजे. सो जॉब सेंट्रिक म्हणजे फक्त त्या एक्झामच्या मार्काकडे न पाहता त्या स्किल्सवरती फोकस करणं, जे कंपन्यांना हवं आहे, कारण तुम्हाला चांगले पॅकेजेस ते देणार आहेत. नक्कीच. नक्कीच. आणि ते स्किल स्वतःमध्ये आणणं, एवढा छोटासा त्याचा अर्थ आहे. नाही, मला पण हे पटतं सर की हे खूप महत्त्वाचं आहे की मे बी थर्ड इयर एंडलाच तुम्ही थोडंसं जॉब सेंट्रिक केलं पाहिजे की मला किती पॅकेजचा जॉब हवा आहे. जस्ट नुसतं की मला मोठ्या पॅकेजचा जॉब हवा आहे म्हणण्यापेक्षा मला किती पॅकेजचा जॉब हवा आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की आता एवढं तर लोकांना सगळ्यांनाच माहिती की IT मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होते, सॉफ्टवेअर टेस्टिंग होते, डेटा अनालिसिस होतं. हे मला वाटतं बेसिक सगळं इंजिनिअरिंग पोरांना माहिती असतं. तर मला कुठल्या फील्डमध्ये जॉब करायचा आहे त्याच्यासाठी बाबा की कुठले जॉब अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि त्या जॉबचं डिस्क्रिप्शन काय आहे आणि त्या डिस्क्रिप्शननुसार मी किती पाण्यात आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. पाण्यात आहे. करेक्ट. कारण तिथे जर जावा लिहिलंय, मला जावाचं हॅलो वर्डचा प्रोग्रामच लिहिता येत नाही, तर मग मला करावं लागेल ना ते जावा काम. करेक्ट. नक्कीच. पण आता सर हे सगळं असताना एक असतं ना की शोध माइंडसेट, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जॉब सेंट्रिक माइंडसेट असणं गरजेचं आहे, पण जॉब शोधताना पण काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात फ्रेशरनी. कारण मी असं पण बघतो की बऱ्याचदा कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर अरे प्लेसमेंट आहे, मिळेल म्हणत जातं आणि त्याच्यानंतर ती काही मिळत नाही आणि मग 1 महिना जातो, 2 महिने जातात, 3 महिने जातात आणि मग तुम्ही आउटडेटेड व्हायला लागता. मग जॉब शोधताना पण काय क्रायटेरिया असतो का? जॉब शोधताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय सर, फ्रेशर स्टुडंटने एक गोष्ट करायची, ते म्हणजे दिसेल त्या जॉब पोस्टला अप्लाय नाही करायचं. ओके. बरं, जॉब शोधताय तुम्ही, कशाच्या बेसिसवरती शोधताय? फक्त डिग्रीच्या तर नाही मिळणार आहे. ओके. आणि मग ही मुलं काय करतात, म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, पण या गोष्टी स्पष्टपणे आपल्या मुलांना, त्यांच्या पालकांना कुणी सांगत नाही. करेक्ट सर. दिसली फ्रेशरची जॉब पोस्ट की केलं अप्लाय. आजकाल तर काउंट पण दिसतो एका जॉब पोस्टला किती जणांनी अप्लाय केलेलं आहे. लिटरली सर, एक जॉब पोस्ट असते त्याला 10,000, 25,000, 30,000 पण ॲप्लिकेशन्स आलेले असतात. सो जॉब शोधताना पहिली गोष्ट काय करायचं आहे, खूप क्लिअर करायचं आहे स्वतःच्या माइंडमध्ये की मला कुठल्या ट्रॅकवरती जायचं, ज्याबद्दल आपण अगोदरच बोललेलो आहोत. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे त्यासाठी लागणारे नेसेसरी स्किल्स, की मला आज वाटतंय सॉफ्टवेअर डेव्हलपर बनावं, मला आज वाटतं की मी डेटा सायंटिस्ट बनावं, खूप लाखोंचं पॅकेज कमवावं, माझी पण स्वप्न, घरच्यांची स्वप्न पूर्ण करावीत, हा माझा माइंडसेट झाला. बरोबर. आहेत ना मार्केटमध्ये जॉब आहेत, देत आहेत ना कंपन्या, लाखोंचं पॅकेज देत आहेत, ठीक आहे. कशासाठी देत आहेत, काय शिकणं माझ्याकडून एक्सपेक्टेड आहे, किंवा काय स्किल माझ्यामध्ये असणं एक्सपेक्टेड आहे. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये ते मिळून जातात. ते पाहिले की ते स्किल शिकणं गरजेचं आहे. आणि शिकताना पण कसं, बऱ्याच जणांना असं वाटतं की मी काही यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले म्हणजे मी शिकतो, ते नाही. रिअल टाईम प्रोजेक्टच्या इम्प्लिमेंटेशन सहित केलं पाहिजे. नक्कीच येते. ओके, ही दुसरी स्टेप. पहिली स्टेप ठरवणं की मला याच ट्रॅकवरती जायचं. सेकंड, या ट्रॅकमध्ये कंपन्यांचं हे एक्सपेक्टेशन आहे, ते स्किल्स मी प्रॅक्टिकली शिकणं. हे करत असताना आता आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांबद्दल बोलूया की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा थोडा कॉमन प्रॉब्लेम असतो कम्युनिकेशनचा. आणि सर, त्याच्यामध्ये त्यांची खरंच काही चूक नाही आहे, वातावरणच त्यांना भेटलेलं नसतं, ते तरी कुणासोबत बोलणार आणि कुठे इम्प्रूव्ह. नक्कीच. जरा स्वतःच्या कम्युनिकेशनवरती इम्प्रूव्ह करणं. ओके. आता इम्प्रूव्ह केल्यानंतर इंटरव्ह्यू कॉल्स तर भेटायला पाहिजे. तर फ्रेशरला इंटरव्ह्यू कॉल्स हे फक्त 2च ठिकाणी भेटू शकतात. ओके. एक
जर त्यांच्या कॉलेज कॅम्पसमध्ये ग्रॅज्युएशन चालू असताना कंपनी आली डेडिकेटेड आणि हायरिंग केलं तर ज्याला आपण म्हणतो कॅम्पस हायरिंग. बरोबर. पण कोविड पॅन्डेमिक नंतर कॅम्पस हायरिंगचं प्रमाण अगदी मोठ्या मोठ्या ब्रँडेड कॉलेजेसमध्ये खूप घसरलेलं आहे. नक्कीच. मग मुद्दा येतो की एवढ्या लाखोंच्या गर्दीतून ते HR आपल्यापर्यंत कसं काय पोहोचतील, मला तेच आपला म्हणायचं रिझ्युमे होतं. कसं काय सिलेक्ट होईल, तर तो होतच नाही. करेक्ट. मग महिने वेळ जातात आणि मग जसं तुम्ही म्हटलात की स्वतःला ते आउटडेटेड फील करायला लागतात. त्यांच्या कॉलेजमधल्या ग्रुपमधल्या एखाद्या कुणाला तरी जॉब मिळतो, त्याचं स्टेटस पाहून याला अजून वाईट वाटतं. कुठेतरी यांना आशा असते फ्रेशर स्टुडंटला की कुणीतरी माझा नातेवाईक, लांबचा नातेवाईक, मित्राचा भाऊ कोणीतरी IT मध्ये आहे, मग त्याला 10 वेळा फोन करून हे रिझ्युमे अपलोड करतात, त्यांच्याकडे देतात. तो पण म्हणतो बघतो रेफरन्सने फ्रेशरला नाही जॉब मिळत. मग त्यांना लागते अशी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम जी HR सोबत कोऑर्डिनेट करून त्यांचा इंटरव्ह्यू अरेंज करेल. करेक्ट. इथे लक्षात सो ह्या प्रॉपर स्टेप्स आहेत ज्याला IT जॉब कॅम्पस प्लेसमेंटमधनं नाही मिळाला तर मिळवण्याच्या. ओके. पण आता सर आपण या मुद्द्यांकडे तर नक्कीच येणार की कम्युनिकेशन स्किल म्हणा, त्याच्यानंतर आपण मुद्द्याकडे नाही की रिझ्यूम कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपण हाही मुद्दा बघणार आहोत की तुम्हाला रिझ्यूम लिहिताना की काय काय गोष्टी मेन्शन करायच्या, त्या सगळ्या मुद्द्यांकडे येणारच आहोत. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये काय टप्पे असतात हे जर तुम्ही क्लिअर केलं ना मला आवडेल. कारण फ्रेशरचा गोंधळच तिथे पण उडतो. अरे मी ते अप्लाय केलं आहे पण मला कॉल येत नाही आहे, ही तर गोष्ट दुसरी. पण कॉल आल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं. अरे मग आता काय होणार आहे, मग ॲप्टी होणार आहे का, मग डायरेक्ट टेक्निकलच होणार आहे का, डायरेक्ट मॅनेजर राऊंडचंच होणार का. आणि ते कंपनी वाईज व्हेरी करते हे आपल्याला माहिती. पण ते कसं असतं, मग एक जनरिक थोडंसं सांगायचं झालं तर ते सांगाल. हां सर, एक जनरिक फ्लो कसा आहे फ्रेशर IT कंपनीच्या रिक्रुटर्सचा हायरिंग करण्याचा. ओके. तर पहिली स्टेप असते आजकाल 2026 मेजरली टेक्निकल ॲप्टी. ओके. का? कारण कंपन्यांचं हायरिंग हे प्रोफाईल स्पेसिफिक आहे. बरोबर. जसं की स्किल स्पेसिफिक आहे की आम्हाला फ्रेशर फुल स्टॅक हवेत, फ्रेशर डेटा सायंटिस्ट हवेत, फ्रेशर डेटा ॲनालिस्ट हवेत. तर मग त्या गोष्टींची एक टेक्निकल ॲप्टी बऱ्याच कंपनी घेतात, ज्याच्यामध्ये एक फिल्ट्रेशन करायला त्यांना सोपं जातं. नक्कीच. त्यानंतर येतो टेक्निकल राऊंड किंवा कोडिंग राऊंड. सो कोडिंग असेल तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये त्या काही गोष्टी येणार आहेत, किंवा टेक्निकल राऊंड आपण त्याला हाय लेवलवरती म्हणूया. ते झालं. मग त्याच्यामधूनही जे स्टुडंट पास होतात त्यानंतर येतो की जनरल HR राऊंड. ओके. काही स्टुडंटला सर अजूनही बेसिक HR मध्ये काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे कुणी शिकवलेलंच नसतं. नक्कीच सर. त्यामुळे टेक्निकली चांगलं असूनही मी पाहिलेलं आहे की बेसिक कम्युनिकेशन, बेसिक HR क्वेश्चन्स व्यवस्थित न आल्यामुळे मुलं इंटरव्ह्यूमधनं रिजेक्ट होतात. नक्कीच. सो जनरली 3 स्टेप असतात: टेक्निकल ॲप्टी, टेक्निकल राऊंड, कोडिंग राऊंड, आणि तिसरा आहे HR राऊंड. आणि काही कंपन्यांमध्ये टेक्निकल राऊंड 2 असतात, किंवा HR राऊंड नंतर मॅनेजरियल राऊंड असतो जिथे खूप चांगलं पॅकेज असतं. तिथे या ॲड ऑन प्रोसेसेससुद्धा आलेल्या असतात. ओके. सर आता यामध्ये ना जसं तुम्ही बोललात की रिझ्यूमबद्दल आपण मगाशी पण म्हणालो, तर मला विचारायचं की रिझ्यूम कसा असावा एकतर, आणि रिझ्यूम बनवताना कुठली काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जे पिढ्यानपिढ्यांचे चालत आलेले रिझ्युमे आहेत की एका वर्षीचे पासआउट स्टुडंट त्यांच्या 1 वर्षानंतरच्या ॲडमिशन्सला ते फॉरवर्ड करतायत, PDF वर्ड फाईल देत आहेत. मग ही लोक त्याच्यामध्ये फक्त त्यांचं नाव, ईमेल ID वगैरे नंबर चेंज करतायत. हा अप्रोच पूर्णपणे प्लीज 2026 माझी विनंती आहे सर्वांना बंद करा विद्यार्थी मित्रांनो, त्याने काहीच नाही होणार. ओके. दुसरी गोष्ट आहे, रिझ्युमे बनवताना फ्रेशरचा हा फक्त सिंगल पेजचाच पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अनवॉन्टेड डिटेल्स नको. खूप डिटेल पत्ता टाकलाय, पर वाडी, वस्ती, तालुका काय आहे, नॉट नेसेसरी. HR इज नॉट इंटरेस्टेड इन टू दॅट. करेक्ट. त्यानंतर फोकस कशावरती पाहिजे, तुमच्या लेटेस्ट स्किल सेटवरती. ओके. आणि जे स्किल सेट आहेत, बरेच मुलं काय चूक करतात, त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये जेवढे सब्जेक्ट शिकलेत त्या सगळ्यांची नावं टाकून देतात. हो. असं होत नाही. नक्कीच. अशा रिझ्युमेचं सिलेक्शनच होत नाही, कारण कंपनीला पण माहिती आहे कशातच धड नाही आहे. पण ज्या पर्टिक्युलर प्रोफाईलमध्ये तुम्ही स्वतःचे स्किल अपग्रेड केलेले आहेत, जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे असतील किंवा डेटा सायंटिस्टचे असतील और कुठल्याही टेक्नॉलॉजी, त्याचे पर्टिक्युलर स्किल्स बुलेट पॉईंटने हायलाईट आपण केले पाहिजे. ते पण 2 प्रकारे, एक टेक्निकल स्किल, दुसरे सॉफ्ट स्किल्स. कॅम गुड टीम प्लेयर, आय ग्रास्प थिंग्स, क्विक लर्नर्स वगैरे वगैरे. ओके. त्यानंतर बेसिक एज्युकेशन डिटेल एका लाईनमध्ये. सिम्पल, लेट्स से इंजिनिअरिंग CS
2025 पासआउट 2026 पासआउट आहे असं. आणि हायलाईट हा जे असला पाहिजे मेजरली स्किल्सवरती असल्या पाहिजे. ओके. खूप अनवॉन्टेड डिटेड असतात, जसं की स्ट्रेंथ, विकनेसेस, कोणीतरी एखाद्या कुठल्या तरी कॅम्पमध्ये भाग घेतलेला असतो कॉलेजला असताना, त्याचं हे कॉलेज लेवलचं छोटं मोठं काहीतरी एखादं सर्टिफिकेट असतं, ते खूप गिचमिडी दिसते या सगळ्या गोष्टीमुळे रिझ्युमेमुळे. हे टाकण्याची खरंच गरज नाही. 2 पेजेसचा रिझ्युमे तर फ्रेशरचा बनलाच नाही पाहिजे कधीच. करेक्ट, कारण असं आहे. दाखवायला काय नाहीये तुमच्याकडे सध्या. हा. नक्कीच. या जनरल पॉईंट्स नंतर 1-2 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते जर असतील फ्रेशरच्या रिझ्युमेमध्ये तर लवकर रिझ्युमे सिलेक्ट होतो. पहिली गोष्ट, तुमची प्रॉपर अपडेटेड लिंक्डइन प्रोफाईलची लिंक. ओके. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जवळपास 2-3 तरी प्रोजेक्ट्स, 1-2 मिनी प्रोजेक्ट्स, मेन फायनल इयरचा प्रोजेक्ट आपल्याला असतो. करेक्ट. त्या प्रोजेक्टचे सगळ्या मेन कोड, डॉक्युमेंटेशन या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर गिटहबला अपलोड केलेल्या असतील तर त्याची लिंक, या जर गोष्टी असतील तर तुमचा रिझ्युमे डायरेक्टली वेगळा बनून जातो बाकीच्या स्टुडंटपेक्षा. का? 99% फ्रेशरला माहीतच नाही आहे की त्यांनी त्यांच्या कॉलेजचे पण बेसिक प्रोजेक्ट किंवा जे काही त्यांनी कॉलेजनंतर स्किल अपग्रेड केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रोजेक्टवरती काय काम केलेलं आहे त्याचा कोड गिटहब प्रोफाईलला टाकला तर आपली व्हिजिबिलिटी, आपलं एक काय म्हणतो ना आपण, एक जेन्युइन कॅन्डिडेट आहे हा ट्रस्ट त्या रिझ्युमेमधून वाटतो. हे बऱ्याच स्टुडंटला अजूनही माहिती नाही आहे. सो या जर गोष्टी ॲड ऑन केल्या तर खूप लवकर रिझ्युमे सिलेक्ट होतो फ्रेशरचा. ओके. आणि सर, फ्रेशरचं रिझ्युमेसाठी हे मिथ लोकांना म्हणजे अजूनही आहे की तो मॅन्युअली चेक होतो. तर मला हे तुम्ही प्लीज क्लिअर करा की तो एक्झॅक्टली कसा चेक होतो, आणि फ्रेशरचं रिझ्युमे चेक पॉईंट करताना काही टूल असतील तर ते कुठले वापरले जातात? बऱ्याचदा सर आजकाल बऱ्याच कंपनीमध्ये मॅन्युअली रिझ्युमे सिलेक्शन होत नाही. त्याला ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर्स म्हणतात, ATS म्हणतात. आणि ते ATSचा स्कोर खूप इम्पॉर्टंट असतो. आणि त्याचसाठी मी सांगितलं की अनवॉन्टेड गोष्टी नका टाकू. करेक्ट. फक्त नेसेसरी स्किल्स बुलेट पॉईंट वाईज स्पेसिफिकली जर आपण फोकस केले तर मॅक्झिमम ATS स्कोर आपला होतो. कारण कसं आहे सर, आजकाल AIचं ऑटोमेशनचं जग आहे. कुठल्याही HRला असं मॅन्युअली पानं चाळत तुमचा रिझ्युमे बघण्यात इंटरेस्ट नाही आहे. नक्कीच. हां, तुमचा रिझ्युमे ते कधी पाहतील, थोडासा मॅन्युअली 8-10 सेकंदाचा वेळ देऊन, जेव्हा तो ATS थ्रू हाय स्कोर सिलेक्ट होऊन असेल. हाय स्कोर मिळवून जेव्हा पुढे त्यांच्या समोर येतं जाणार आहे, हां बाबा 200 रिझ्युमेपैकी या 20 जणांचा इंटरव्ह्यू आपल्याला अरेंज करायचा आहे, तेव्हा ते 8-10 सेकंदाचा वेळ मॅक्स देतात. जगामध्ये सर एक ॲव्हरेज टाईम HRचा, रिक्रुएटरचा रिझ्युमे सिलेक्ट करण्यासाठीचा जास्तीत जास्त 8 ते 10 सेकंद आहे रिझ्युमे स्कॅन करण्याचा आणि सिलेक्ट करण्याचा, आणि हे डिसाईड करण्याचा की हा रिझ्युमे वाला कॅन्डिडेट पुढं प्रोसेससाठी आपल्याला इंटरव्ह्यूसाठी त्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे की नाही द्यायचा. सो जर रिझ्युमेच्या केसमध्ये खूप सिम्पल एक्झाम्पल मी सांगतो सर. 2 स्टुडंट होते, 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारण. आणि एक हा खरंच खूप हुशार ब्राईट स्टुडंट होता जो टॉप 5 मध्ये असायचा, आणि एक ॲव्हरेज स्टुडंट होता. सेम कॉलेजचे स्टुडंट होते, मग सेम गोष्टी शिकण्यासाठी ते माझ्याकडे आलेले. आणि जो ॲव्हरेज होता ना, तर मला असं कळालं की, आणि जो ॲव्हरेज होता त्याचं मला असं लक्षात आलं की त्याचा रिझ्युमे बऱ्याच ठिकाणी सिलेक्ट होते. आणि जो खरंच स्वतः हुशार आहे, ओके, की मला माहिती आहे तो लवकरात लवकर इंटरव्ह्यू क्रॅक करेल, त्याच्या रिझ्युमेच लवकर सिलेक्ट होत नव्हता. मग थोडंसं जरा मला डाऊट वाटला. मी दोघांनाही बोलवलं, त्या दोघांचे त्यांना म्हटलं येताना रिझ्युमेच्या प्रिंटआउट काढून घेऊन या माझ्यासमोर. त्या शांतपणे बघितल्या तर असं होतं सर, जो कॅन्डिडेट वीक होता ना टेक्निकली, त्याने रिझ्युमे इतका व्यवस्थित स्पेसिफिक बनवला होता, त्याच्यामुळे स्किल सेट वीक असूनही त्याला ॲटलिस्ट इंटरव्ह्यूच्या ऑपॉर्च्युनिटी भेटत होत्या जास्त. करेक्ट. इंटरव्ह्यूमध्ये तो कसा परफॉर्म करेल त्याच्यावरती ते आहे. पण हा जो चांगला होता याच्या मनात ते कुठेतरी असा ओव्हर कॉन्फिडन्स होता, अरे मला तर येतच आहे ना सगळं, मान्य येत आहे, कंपनीपर्यंत पोहोचणार कसं, रिझ्युमे थ्रूच तर आहे. आणि मग त्या रिझ्युमेमध्ये करेक्शन्स मी त्याला सांगितले, आणि त्याच्यानंतर मग त्याला सुद्धा चांगले इंटरव्ह्यू कॉल्स मिळायला लागले, ॲटलिस्ट रिझ्युमे सिलेक्ट व्हायला लागला, आणि त्याचंसुद्धा मग चांगल्या पॅकेजने प्लेसमेंट झालं. सो बऱ्याचदा वीक कॅन्डिडेटला रिझ्युमे चांगला असेल तर अपॉर्च्युनिटी जास्त मिळतात. पण जर टेक्निकली स्ट्रॉंग आहे पण सगळं चांगलं आहे, रिझ्युमेच व्यवस्थित नसेल, कंपनीपर्यंतच पोहोचत नाही स्टुडंट. मला वाटतं कारण तो फर्स्ट स्टेप आहे, तुम्हाला कॉल येणं आणि तुम्हाला तुमचं स्किल सेट प्रेझेंट करायला. साधी गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची की तुमच्या मनामध्ये काय प्रतिमा आहे स्वतःबद्दल, की मला खूप भारी टेक्निकल येतं, माझं कम्युनिकेशन छान आहे, सगळं तुमच्यापर्यंत आहे. कंपनीमध्ये तुमच्या अगोदर तुमचा रिझ्युमे जातो. सो तुमचं जे नॉलेज येते त्या रिझ्यूमध्ये स्पेसिफिकली त्या रिझ्युमेला घेऊन जाऊ द्या कंपनीपर्यंत, तेव्हा कुठे मग तो रिझ्युमे
त्याच्या मागोमाग तुम्हाला घेऊन जाईल कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला. ओके सर, आता जसं तुम्ही रिझ्यूमचं सांगितलं तसं पण ना, आता जसं आपण म्हणतो की फ्रेशर आहे, तर फ्रेशरला टेक्निकल राऊंडमध्ये काय विचारलं जाण्याच्या शक्यता जास्त असतात. कारण लोकांना तो पण एक असतो की अरे ठीक आहे, मग मी यूट्यूबचे 4-5 इंटरव्ह्यूज बघेल आणि मग इंटरव्ह्यू क्रॅक करेल. हा एक गैरसमज असतो की मी माझ्या मित्राला फोन करून विचारेल त्याला काय काय विचारलं आणि तेच क्वेश्चन प्रिपेअर करेल आणि मी क्रॅक करेल, असं कुठेतरी थोडंसं चाललेलं दिसतं आपल्याला. मग फ्रेशर्सला काय विचारतात एक्झॅक्टली? याच्यामध्ये कसं आहे सर, कुठल्याही फ्रेशरने जेव्हा तो टेक्निकल राऊंडसाठी IT जॉबसाठी प्रिपरेशन करतोय, पहिली गोष्ट म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचे बेसिक्स अगोदर खरंच थरो क्लिअर करा. जसं की तुम्ही डेव्हलपमेंटसाठी प्रिपरेशन करताय किंवा काय, तर ॲटलिस्ट UPS कन्सेप्ट, बेसिक SQL क्वेरीज, बेसिक डेटाबेस, त्या टेक्नॉलॉजीचे बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण कुठलाही इंटरव्ह्यूअर हा डायरेक्टली एकदम डिफिकल्ट क्वेश्चन नाही विचारत ओके. कुठल्याही स्टुडंटला. सुरुवात तो बेसिकपासूनच करतो. कशासाठी की हां, याला ॲडव्हान्स क्वेश्चन विचारण्याची पुढे पात्रता आहे का नाही. Correct. येतं ओके, त्यामुळे बेसिक्स क्लिअर करा. मग जर आपण बेसिक्स क्लिअर केले तर मग थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टीकडे ते जातात. तिथे जर त्यांना वाटलं की हां नाही सफिशियंट आहे, चांगला कॅन्डिडेट आहे, मग ते त्याचा पुढचा एक नॉलेजचा स्कोप चेक करण्यासाठी अजून जास्त ॲडव्हान्स किंवा अजून थोडे डिफिकल्ट किंवा ट्रिकी क्वेश्चन विचारतात. ओके. ओके, खूपदा काय होतं विद्यार्थी मित्रांचं की नाही नाही हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, हा विचारला जातो म्हणून त्याच्याच भोवती ते प्रिपरेशन करत राहतात. त्याच्यातही काहीतरी गडबड होते आणि बेसिक्सच क्लिअर नसतात त्यांचे. मग होतं काय, इंटरव्ह्यूमध्ये 1-2 बेसिक क्वेश्चनचे आन्सर चुकले की इंटरव्ह्यूमध्ये सगळा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. नक्कीच. आणि मग त्या ॲडव्हान्सपर्यंत इंटरव्ह्यूअर विचारायला जात नाही आणि तिथे स्टुडंटचं रिजेक्शन होतं. सो बेसिक्सवरती आपण खूप चांगली प्रॅक्टिस करणं हे खूप जास्त गरजेचं आहे सर. आणि सर आता अजून एक होतं की भल्याभल्यांना पण होतं की मला येत नाही आहे हे सांगायचं कसं. म्हणजे आता डेफिनेटली तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बसलाय, तुम्हाला 1-2 प्रश्न नाही येतात, पण हे नो म्हणणं किंवा आय डोंट नो म्हणणं किंवा नेमकं काय म्हणलं पाहिजे किंवा त्या फ्रेजला कसं कोट केलं पाहिजे हे सांगायला तर आवडेल. अशा सिच्युएशनमध्ये बरेच मुलं काय करतात सर, ते गप्प बसतात. तर तसं नाही करायचं. अशा सिच्युएशनमध्ये पोलाइटली सांगायचं की सर, ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम आय रिअली डोंट नो द कन्फर्म आन्सर ऑफ दिस थिंग, बट डेफिनेटली आय विल अपग्रेड माय सेल्फ और आय विल लुक इन टू दिस इमिजिएटली. ओके. किंवा दुसरी गोष्ट स्टुडंट काय करतात, विचार करतात की, किंवा दुसरी गोष्ट बरीच मुलं काय करतात, इंटरव्ह्यूअरला घुमवून फिरून मी आन्सर करतो, इंटरव्ह्यूअरलाच कन्फ्यूज करतो, असं काहीतरी चुकीचा माइंडसेट असतो की मी त्याच्याबद्दल ना त्या क्वेश्चनच्या अराउंड जे काही मला येतं सगळं बोलून टाकतो. करेक्ट. असं पण बऱ्याच अशाने फक्त आपला एक इंटरव्ह्यूमध्ये चुकीचा माइंडसेट दिसतो. हो. तो इंटरव्ह्यूवर पण मजा घेत असतो की बघू द्या याला कुठपर्यंत हा बोलतोय. असं कधीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. इंटरव्ह्यूअरला कन्फ्यूज करणं, इंटरव्ह्यूअरला घुमवून फिरून आन्सर सांगणं खूप चुकीचा अप्रोच आहे. आपल्याला असं वाटतं की मी खूप जास्त बोलतोय म्हणजे मला खूप येतंय, असं होत नाही. तुमचे चुकीचे इन जनरल 10 सेंटेन्सेस वर्सेस स्पेसिफिक एक करेक्ट सेंटेन्स, याच्यामध्ये एक स्पेसिफिक करेक्ट सेंटेन्समध्ये व्यवस्थित आन्सर दिलं तर जास्त टक्के पॉसिबिलिटी की त्या स्टुडंटचं नेक्स्ट राऊंडसाठी सिलेक्शन होतं. नाही, नक्कीच सर. कारण बघा ना, म्हणजे आपण पण बघतो ना की खूप लोक काय काय सांगून जातात, पण एखादंच वाक्य आपल्याला मर्मी लागतं की आपल्या मनाला लागतं, कारण ते आपल्यासाठी ते इतकं स्पेसिफिक असतं. सगळं आपल्याला नाही लक्षात राहत किंवा सगळं आपल्याला नाही लागत. पण याच्यासोबतच मला असं वाटतं की इंटरव्ह्यूला जाताना लोकांनी काही बेसिक क्वेश्चन्स प्रिपेअर केलेच पाहिजेत. म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत किंवा तुमचे प्रोजेक्टमध्ये रोल काय होते, तुमचा प्रोजेक्ट काय होता, तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं तर तुम्हाला किती डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येतोय. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमधल्या कुठल्या पार्टवर काम केलं, कारण 4 लोकांची टीम असताना तुम्ही एकाच पार्टवर काम केलं, तुम्ही सगळ्या प्रोजेक्टवर काम नसतं केलेलं, राईट. आणि मे बी HR राऊंडला मग टेल मी अबाउट युअर सेल्फ असेल किंवा वाय यू वॉन्ट टू जॉईन द कंपनी किंवा मे बी असंही असेल की पुढच्या 5 वर्षात तुम्हाला कुठे बघताय स्वतःला डेव्हलपमेंट वाईज. मला वाटतं हे बेसिक प्रश्न तुम्ही लिहून व्यवस्थित केलेच पाहिजेत. याबद्दल तुमचं काय मत आहे सर? अगदी करेक्ट आहे सर. याच्यामध्ये स्टुडंटचं एक ॲझम्पशन असं होतं की हे तर खूप सिम्पल आहे, हे मला येतच. ओके. आणि त्या ॲझम्पशनमध्ये त्या बेसिक गोष्टींकडे स्टुडंट पाहतच नाही. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये थोडंफार चुकलं तर इंटरव्ह्यूवर थोडंसं ट्रिकी क्वेश्चन विचारतात आणि मग स्टुडंटचा कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो. सो या ज्या गोष्टी आहेत इंटरव्ह्यूला जाताना, पहिली गोष्ट म्हणजे जी सांगितलं तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना पालकांना हसायला येईल, पण ती फॉलो नाही करत लोक. ओके. ती आहे प्रॉपर फॉर्मल ड्रेस कोडमध्ये जाणं. हां, नक्कीच. ओके, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वेळेत जाणं. नक्कीच येतं लक्षात. त्यानंतर प्रिपरेशन करताना बेसिक जे गोष्टी आहेत, टेल मी अबाउट युअर सेल्फ, जे HR रिलेटेड, आपण 2 प्रकारे याला डिव्हाइड करू.
HR क्वेश्चन्स जे आहेत जे सर्वांना सेमच असणार आहे. टेल मी अबाउट युअर सेल्फ, वाय शुड आय हायर यू, वेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 years, वाय यू वॉन्ट टू जॉईन अवर कंपनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या कंपनीबद्दल थोडासा का असाना रिसर्च करून जाणंच जाणं, कारण 10 पैकी 9 मुलं हे करतच नाही. ओके. जो एक करतो त्याने ॲटलिस्ट एखादे 2 टेक्निकल त्याला क्वेश्चन नाही आले, पण हा कंपनीबद्दल सिरियस आहे, म्हणजे हा टीम मेंबर म्हणून चांगला आहे. ठीक आहे, 1-2 टेक्निकल गोष्टी शिकेल म्हणूनही त्या स्टुडंटचं सिलेक्शन झालेलं मी स्वतः पाहिलेलं. नक्कीच सर. सो या बेसिक गोष्टीची HR रिलेटेड तर प्रिपरेशन करणंच आहे. पण टेक्निकलबद्दल सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी अगोदर सांगितलं की कन्सेप्ट बेसिकवाल्या ज्या आहेत त्या, की बेसिक कन्सेप्ट त्याची प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे, जे कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं. नंतर प्रोजेक्ट्स, आणि त्या प्रोजेक्टमध्ये अगदीच फापट पसारा सांगायचा नाही. तो स्पेसिफिक प्रोजेक्टचा काय पॉईंट आहे, कुठल्या गोष्टीशी और कुठल्या टॉपिकशी रिलेटेड प्रोजेक्ट केलेला आहे, काय टेक्नॉलॉजी वापरल्या आहेत, कुठला डेटाबेस वापरला आहे, त्याचा युजर फ्लो कसा आहे, तुम्ही त्यात काय गोष्टी हँडल केल्या. HR त्याच्यामध्ये पण ट्रिकी क्वेश्चन विचारतात. व्हॉट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग टास्क यू परफॉर्म इन दिस प्रोजेक्ट. ओके, येस, अंडरस्टँड. ओके, बऱ्याचदा असं वाटतं, अरे मी तर प्रोजेक्टची प्रिपरेशन केली, मी सगळंच केलं सांगतो, आता चॅलेंजिंग काय सांगू. ह्याचं आन्सर तुमच्याकडे अगोदर व्यवस्थित असलं पाहिजे, की हा प्रोजेक्ट करताना या बेसिक समजा फ्रंट एंड बनवले, या गोष्टी सोप्या होत्या, बट या ठिकाणी मी अडखळलो, या ठिकाणी मला काही काही समजा जे काय टेक्निकल डिफिकल्टीज आल्या, त्याच्यामध्ये या गोष्टी चांगल्या ग्रास्प करून लर्न करून मी इम्प्लिमेंट केल्या, मग माझा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. असे 1-2 ट्रिकी क्वेश्चनचे आन्सर पण हे रेडी पाहिजेतच पाहिजेत. नाही, नक्कीच मला वाटतं, कारण हे तुमच्या हातात आहेत की तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला कुठल्या डायरेक्शनला न्यायचं आहे. आणि आपण ज्याला म्हणतो की इंटरव्ह्यू तुम्हाला कसा टर्न करायचं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी हे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे. आणि मला असं वाटतं की घंटा त्या याच्याला काही माहीत नसतं ना की तुम्ही कुठल्या लेवलवर जाऊन प्रोजेक्ट केला, पण तुम्ही जर त्याचा आन्सर व्यवस्थित प्रिपेअर केलेला असेल, तुम्ही जर तुमचं आन्सर दिलेलं असेल, तर समोरच्याला कळू शकतं की बाबा ओके डिफिकल्टीज आली होती याला. किंवा जसं तुम्ही म्हणालात की फ्लो डायग्राम जरी तुमच्याकडे रेडी असेल तुमच्या डोळ्यांसमोर प्रोजेक्टमध्ये की काय काय फ्लो होता, तुम्ही खूप पटकनी सांगू शकाल. म्हणजे जिथे आपण अडखळणार नाही आहोत, जे पहिले 2 क्वेश्चन्स 3 क्वेश्चन्स असतात जे आपल्याला फ्रेंडली करायला विचारले जातात, तिथे तुम्ही खूप चांगले उत्तरं देऊ शकता नक्कीच. आणि आता सर बऱ्याच असं असतं की ना, स्ट्रेंथ आणि विकनेस हा क्वेश्चन विचारला जातो लोकांना, आणि त्याच्यावर काय उत्तर द्यायचं हे कळत नाही. मग लोक रायटिंग सांगतात, स्विमिंग सांगतात, क्रिकेट सांगतात, कुकिंगही मी ऐकलं. म्हणजे कुकिंग हा स्ट्रेंथ आणि विकनेसमध्ये कसा येतो? IT कंपनीला तुमच्या रायटिंग, कुकिंग, रांगोळीचं काय करायचं आहे सर. सो स्ट्रेंथ हॅज टू बी अ रिअल स्ट्रेंथ. ओके. जी खरंच उद्या जर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्ट झालात ना, तर ती तिथे दिसली पाहिजे. काही लोक म्हणतात आय एम अ क्विक लर्नर, फक्त म्हणण्यासाठी. खरंच क्विक लर्नर असताल तर प्रोजेक्टमध्ये गेलो जे काही नवीन टास्क वगैरे देतील, जर त्या वेळेत तुम्ही ग्रास्प करून इम्प्लिमेंट नाही केल्या, तर हसत खेळत का असाना पण तुमचे सिनियर तुम्हाला टोमणा मारतात. इंटरव्ह्यूमध्ये तर म्हटलं होतं क्विक लर्नर आहे, आता काय झालं. सो जे जेनरिक स्ट्रेंथ आहेत ना त्या टाकायच्या. आणि विकनेसच्या केसमध्ये सगळ्यात चुकीचा माइंडसेट, की मी अशी काहीतरी विकनेस सांगतो जी इनडायरेक्टली लोकांना स्ट्रेंथ वाटेल, असं सांगण्याचे दिवस गेलेत 2026 मध्ये. जी विकनेस आहे ती अशी असू द्या की ती माहीत आहे तुम्हाला ती विकनेस आहे, पण तुम्ही त्याच्यावरती इम्प्रूव्ह करताय. फॉर एन एक्झाम्पल यू कॅन से, सर समटाइम्स आय ओव्हर थिंक अ लॉट, बट आय एम इम्प्रूव्हिंग माय सेल्फ टू प्रायोरिटाइज द टास्क अँड फिनिश देम क्विकली विदाउट ओव्हर थिंकिंग. म्हणजे ती विकनेस आहे ना, ॲक्सेप्टेड आहे, तुम्ही त्याच्यावरती इम्प्रूव्ह करताय. एवढं जरी पॉझिटिव्ह इम्प्रेशन गेलं तरी सफिशियंट आहे. खूप जुने रटाळ आन्सर्स नाही द्यायचे. हजारो वेळा ते ऐकून इंटरव्ह्यूवर सुद्धा वैतागलेले आहेत. हो, म्हणजे खूपच विचित्र वाटतं ना कुकिंग आणि स्विमिंग आणि हे सगळं. लिसनिंग म्युझिक किंवा प्लेइंग क्रिकेट. क्रिकेटच प्ले करायचं तर IT कंपनीत कशाला इंटरव्ह्यू द्यायला आला. तू एखाद्या अकॅडमीमध्ये जा, सिम्पल आहे. मला ते पण आहे. आणि आजकाल तर ChatGPT मला वाटतं तुम्हाला त्याचे सुंदर फ्रेजेस पण मिळतील जर तुम्ही ते व्यवस्थित केलं तर. म्हणजे पण हा डेफिनेटली तुमचं इंग्लिश तेवढं चांगलं कम्युनिकेशन असेल तर. ChatGPT सगळेच वापरतायत ना. तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना ChatGPT वापरतायत, तर जे तुमचे सोबत कॉम्पिटिशन मध्ये असणारे बाकीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना ChatGPT येत नाही का, त्यांनी वापरलेलं. मग तुमचं ओरिजिनल स्वतःचं काहीतरी आन्सर जर HRने ऐकलं ना, तर त्याला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. नक्कीच येते लक्षात.
पण सर मग आता सगळ्यात मोठा पॉईंट येतो की कम्युनिकेशन्स आणि Tier 1मध्ये तरी हे खूप चांगल्या प्रकारे आहे आपण असं समजतो. पण Tier 2, Tier 3मध्ये किंवा जिथे खेडेगावांमध्ये कॉलेजेस आहेत तिथे इंग्लिशचे पार 12 वाजलेले आपल्याला माहिती असतात किंवा बोंब असते. मग अशा वेळेस त्या लोकांनी ते कसं करायचं? कारण सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये होतात. म्हणजे आपण किती मराठीचा झेंडा पुढे न्यायचा म्हटलं तरी इंटरव्ह्यू तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यायला लागणार. कुठे तिथे तुम्ही मराठीत मी खूप चांगलं बोलतो म्हणून चालणार नाही आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? हां, अशा वेळेस कसं आहे सर, ही जी सिच्युएशन होती एक 10 वर्षापूर्वी आपण विचार केला तर काय होतं की विद्यार्थ्यांना असं होतं की आजूबाजूला वातावरणच नाही, ते बोलणार कोणाशी आणि इम्प्रूव्ह करणार कोणासोबत बोलून. पण आज सिच्युएशन वेगळी आहे सर. आज खूप सारे फ्री असे AI ॲप आहेत बरोबर. ज्यांच्यासोबत तुम्ही 15-15 मिनटं एक टॉपिक सिलेक्ट करून त्या टॉपिकवरती बोलू शकता आणि ते ॲप तुमच्याशी एक रिॲक्टसुद्धा करतं आणि तुमचं चुकलेलं इंग्लिश ग्रामर वगैरे सेंटेन्सेस करेक्टसुद्धा करतं. करेक्ट. सो अगोदर अशी सिच्युएशन होती की कोणीतरी पाहिजे ना इंग्लिश बोलायला, जे बरोबर. नसल्यामुळे प्रॉब्लेम होता. नक्कीच. पण आजकाल स्मार्टफोन असल्यामुळे ती गोष्टच नाही. फक्त थोडं रील, यूट्यूब हा टाइमपास बाजूला ठेवून सिन्सिअरली या गोष्टीवरती काम केलं पाहिजे. आणि सर मी सांगतो, जर हा अप्रोच सिन्सिअरली फॉलो केला तर ग्रामीण भागातले खूप साऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी त्यांचं इंग्लिश इतकं छान इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि खूप चांगलं पॅकेज IT मध्ये मिळवलेलं आहे. नाही, नक्कीच सर. कारण आत्ता आपण बघतो ना की सगळे जरी शहरात आलेले असतील, आत्ता तर सेटल झालेले दिसत आहेत. म्हणजे त्यांचे आईबाबा आपण 35-40 IT मध्ये चांगलं काम करत आहेत. पण ते कुठेतरी ग्रामीण भागातून आले. त्यांनी पण इंग्लिशवर खूप कष्ट घेतलेत. त्यांनी पण खूप गोष्टी शिकण्यावर कष्ट घेतलेत आणि आज मग ते सगळ्या लोकांना दिसतंय फ्लरिश झालेलं Tier 1 सिटीतलं. पण कधीतरी त्यांनी ते कष्ट घेतलेत. ते मला वाटतं कुठेतरी आत्ता आपण घ्यायची गरज आहे आणि त्याच्यानंतर हे होणार आहे. आणि यामध्ये एका स्टुडंटचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं. एक मुलगी होती स्टुडंट, तर अत्यंत खेडेगावातच त्यांची बेसिक फॅमिली होती आणि तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज वगैरे तिचं होतं. त्याच्यामुळे ओके. आपण इमॅजिन करू शकतो की कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत पर्टिक्युलरली मराठीतच जास्तीत जास्त बोलल्या जातात किंवा नक्कीच सर. जास्त इंग्लिशचं काही वातावरणच नव्हतं. त्याच्यामुळे थोडंफार मलाही डाऊट होता, अरे बेसिक इंग्लिश इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकेल की नाही. त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यानंतर जेव्हा ती मला भेटली तेव्हा मला सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट जाणवली. ओके. मी म्हणत नाही की खूप थोडीशी, तर म्हणजे मला पण थोडंसं कुतूहल वाटलं की अरे नेमकं काय केलं, व्हॉट स्टेप्स यू आर फॉलोइंग. करेक्ट. मी तिला बोलवलं. मला जेव्हा प्लेसमेंट टीमकडनं फीडबॅक आला की नाही सर, या स्टुडंटचं कम्युनिकेशन आता खूप छान इम्प्रूव्ह झालं. मी स्वतः तिला बोलवलं. म्हटलं की ओके, मला हे सांगायला म्हटलं की नेमकं तू असं काय करतेस किंवा काय स्टेप्स फॉलो करतेस. तिने 2 गोष्टी सांगितल्या सर. पहिली गोष्ट, आपल्याकडे बघा गावी ना जुन्या काळात आपल्या आईवडिलांच्या पिढीमध्ये एक मोठं कपाट आपल्या प्रत्येक घरामध्ये असतं, ज्याला मोठा आरसा असतो. नक्कीच सर. ओके. तर त्या आरशासमोर उभं राहून स्वतःशी इंग्लिश बोलण्याची ती दिवसभरात जवळपास 1-1, 1.5 तास प्रॅक्टिस करायची ओके. स्वतःला त्या पूर्ण आरशासमोर उभं करून. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे बेसिक ॲप आहेत जिथं आपण एखाद्या टॉपिकवरती बोलतो आणि ते आपलं इंग्लिश करेक्ट करतं. फक्त हिने याची म्हणजे लिटरली स्वतःला एखाद्या त्या घरामध्ये त्या रूममध्ये बंद करून आरशासमोर मोठ्या मोठ्याने बोलण्याची प्रॅक्टिस केली, की जसं की आरशातली व्यक्ती दुसरी आहे आणि आपण एकमेकांशी बोलण्याची प्रॅक्टिस करतोय. सर 2-2.5 महिन्यानंतर इतकी छान इम्प्रूव्हमेंट झाली आणि खूप चांगल्या ठिकाणी तिचं चांगल्या पॅकेजला सिलेक्शनसुद्धा झालं. सो असं नाही की आता आपल्याकडे काही पर्याय अवेलेबल वगैरे नाही आहेत. फक्त आपण काय सिरियसली मेहनत घेतली पाहिजे. फक्त कारणं नाही देत बसलं नाही, पाहिजे. नक्कीच मला वाटतं कष्ट घेतले ना तुम्ही तर तुम्ही खूप काही करू शकता. हे आपण बघतोच. आणि कारण आत्ता पण आपण बघतोय की IT मध्ये जे मोठी मोठी पोझिशनवर मराठी लोक आहेत, झेडपीच्या शाळेतली लोकंसुद्धा आहेत, हो. खूप चांगले प्रोजेक्ट करणारे लोकंसुद्धा आहेत आणि त्यांनी कुठून तरी अशी स्टार्ट केली. कारण त्यावेळेस पण इंग्लिश ठीकठाकच होतं लोकांचं, असं काही खूप चांगलं होतं असंही नाही आहे. आणि त्यावेळेसचं सगळं इंग्लिश मिडियम नसताना म्हणजे मराठी मिडियममधून शिकलेले सुद्धा सिनियर मॅनेजर VP अशा पोझिशन्सवर आहेत. डेफिनेटली. तर नक्कीच थोडे कष्ट तुम्ही घेतलेच पाहिजेत. आणि मला वाटतं इंग्लिश ही अशी एक भाषा आहे, फक्त तिचा ना खूप आपण दबदबा केला नाही, मला आलंच पाहिजे असं नाही. फक्त तुम्हाला कामापुरतं आलं तर नक्कीच मला वाटतं तुमचं सोपं होणार आहे. नक्कीच बरोबर आहे सर. जे आपल्याला कॉर्पोरेटमध्ये ह्या मोठ्या मोठ्या काचेच्या बिल्डिंग दिसतात त्याच्यामध्ये काम करणारी तर माणसंच आहेत तुमच्या नक्कीच आमच्यासारखे सर. सिंपल. नक्कीच. आणि इंग्लिशच्या गोष्टीमध्ये इंग्लिशला घाबरण्याची अजिबातच गरज नाही, कारण इंग्लिश हे नॉलेज नाहीये, बरोबर. ती फक्त एक भाषा आहे. आणि भाषेचं वैशिष्ट्य हे आहे, जगभरामध्ये भाषा ही शिकता येते. नक्कीच नक्कीच सर. त्याच्यामुळे ते शिकण्यावरती भर दिला पाहिजे. आपण इंग्लिशबद्दल बोलतोय, काही काही स्टुडंट असे असतात जे जर्मन शिकतात, फ्रेंच शिकतात, जपानीज लँग्वेज शिकतात. सो भाषाही शिकता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हा गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांचा की त्यांना इंग्लिश येत नाही.
कारण ग्रॅज्युएशनचे सगळे पेपर 100 मार्काचे जे काय आहेत ते मोठे फायनल पेपर कुठल्या भाषेमध्ये लिहिलेत? इंग्लिश. इंग्लिश. बुक्स आहेत कुठल्या भाषेमध्ये आहेत? इंग्लिश. सो रिटर्न इंग्लिश येत आहे, रीडिंग पण जमतंय. मुद्दा असा की फक्त स्पीकिंग इंग्लिशवरती काम करण्याची गरज, म्हणजे इथे आहे ते फक्त आपल्याला आपल्या बोलण्यातून व्यक्त करण्याची शिकण्याची गरज आहे, एवढंच महत्वाचं आहे. नक्कीच. आणि मला वाटतं सर तुम्ही जसं म्हणाल की लोक जर्मन शिकतायत, जापनीज शिकतायत, तर थोडंफार आपण ते अडॅप्ट करू शकतो. मला वाटलं एखादी तुम्ही लँग्वेज पर्टिक्युलरली 3ऱ्या वर्षापासून 4थ्या वर्षापासून शिकायला सुरुवात करू शकताय, कारण तिकडे सुद्धा खूप चांगला स्कोप आहे, जसं आता आपण बघतोय. हो नक्कीच. म्हणजे तुम्हाला ते भारतातच जॉब करायचं हे बंधनही राहणार नाही आणि दुसऱ्या अपॉर्च्युनिटीजही मिळतील वेळेत त्या डायरेक्शनने करेक्ट मेहनत घ्यायला सुरुवात केली तर. नक्कीच नक्कीच. पण आता सर हे सगळं आपण एका फ्रेशरच्या दृष्टिकोनातून बोलतोय, पण ज्यावेळेस जॉब मिळत नाही त्यावेळेस किती मेंटल स्ट्रेस असतो हे तुम्ही बघितलं आहे का? आणि तो कसा, म्हणजे त्याच्याकडून फॅमिलीकडून तो असा काय, म्हणजे तो इमोशनल डायलिमा कसा असतो? कसं आहे सर, जेव्हा एखादा फ्रेशर पास आउट होतो आणि त्याच्याकडे जॉब नसतो ना, ती त्याची खरंच सगळ्यात टफ सिच्युएशन असते. बरोबर. कशी? घरचे पण त्याच्याकडे एक जबाबदार मुलगा म्हणून बघायला लागतात. अरे आता याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, आता हा तरी काहीतरी करेल, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी. रिलेटिव्ह आजूबाजूचे आई वडिलांना विचारायला लागतात, अरे तुमच्या पोराचं किंवा मुलीचं झालं ना आता ग्रॅज्युएशन, अजून जॉब नाही लागला का? बरोबर. बरं, याच्या मित्र सर्कलमधला जो एखादा असतो त्याला एखादा जॉब लागतो, मग त्याचा स्टेटस वगैरे त्याची हवा सगळी ते पाहून याचं अजून सेल्फ कम्पॅरिझन होतं. बरं, आशेपोटी हा दिसेल त्या जॉब ओपनिंगला सगळ्या जॉब पोर्टलवरती अप्लाय करतो सर, कुठूनच जॉब कॉल येत नाही, ते रिजेक्शन हा हँडल करतो. सो खरंच त्या स्टुडंटची जी सिच्युएशन आहे ती खरंच खूप टफ असते. भले तो ते दाखवत नाही, पण ती टफ असते हे निश्चित आहे, हे मला माहीत आहे. पण अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना मला एकच सांगायचं आहे की ही जी तुमच्या लाईफमधली फेज आहे ना, ही टेम्पररी फेज आहे. नक्कीच. आपण आयुष्यभर या फेजमध्ये नाही राहणार आहे की आपल्याकडे जॉब नाही. ही आपल्या लाईफमधली एक टेम्पररी फेज आहे. त्या फेजमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काम करा. नक्कीच. बाहेर पडण्यासाठीचा फर्स्ट स्टेप काय की हां, IT मध्ये जॉब आहेत, मला जॉब करायचा आहे, ओके. सेम कुठल्या फील्डमध्ये करायचं आहे ते फिक्स करणं, त्याच्यासाठी लागणारे स्किल सेट अपग्रेड करणं आणि प्लेसमेंट टीमच्या मदतीने इंटरव्ह्यू देणं आणि सिलेक्ट होणं. त्या सिच्युएशनमध्ये आपण स्वतःला खूप कोसत बसायचं नाही आहे. आणि इथे थोडंफार माझं विद्यार्थ्यांच्या पालकांनाही हे सांगणं आहे की कसं आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगी नकळत या सगळ्या लढाया लढत आहे. रिजेक्शन जॉब पोर्टलवरनं येणारे, कंपॅरिझन त्याच्या फ्रेंडसोबत होतं आहे, त्या गोष्टी आहेत, त्यानंतर आजूबाजूचे टोमणे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. ॲटलिस्ट तुमचं घर तरी त्याला एक शांततेचं सुखाचं ठिकाण असू द्या. घराला एक अजून युद्धभूमी बनवू नका जिथे त्याला परत लढाई लढत बसायला लागेल. नक्कीच. आणि त्याला सपोर्ट करा, त्याला एक विश्वास द्या की नाही, डिग्री झालेली आहे, काळजी करू नकोस, काही महिन्यांची ही फेज असते, या फेजमधनं तू बाहेर पडशील आणि आम्हाला विश्वास आहे तू चांगलं करिअर करशील. थोडंसं जर कौतुकाने त्याच्या एक पाठीवरती आपण हात ठेवला, तो 10 पट जोमाने तयारी करतो सर, घरच्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी. माझ्याकडे याच्यासाठी खरंच सर खूप चांगलं एक्झाम्पल आहे, आणि मी माझ्या घरातलंच असं म्हणेल. त्या काकांनी बेसिकली त्यांच्या मुलावर इतका विश्वास टाकला आणि त्याला इतकं पुश केलं की नाही तू गेलाच पाहिजे पुण्याला, तू हे कोर्स केलेच पाहिजेत, हे केलंच पाहिजे. आज त्यांचा मुलगा जवळजवळ 15-16 लाखाचं पॅकेज घेऊन घरून काम करतोय, वर्क फ्रॉम होम करतोय. आणि त्याचा अशी मेंटॅलिटी होती की माझं आता BSc झालंय, आता मी 4-5 गाया घेईल, मस्त कांदे करेल दरवर्षी, आणि इथे MIDC आहे जवळच, घराच्या जवळ अहिल्यानगरमधला मुलगा आहे तो, आणि अहिल्यानगरमधल्या MIDCत जाईल, म्हणजे मी संध्याकाळी गायांचं काम करेल, त्याच्यानंतर मी या गोष्टी करेल आणि सगळे ठीक करेल, असं त्याचं मेंटॅलिटी. पण त्याच्या बाबांनी त्याला खूप पुश केलं, म्हणजे पुण्यात आणून सोडणं, पुण्यात त्याला रूम देणं, 4 महिने थांब, गोष्टी कर, लोकांमध्ये राहा. आणि जेव्हा त्याला पुण्यातली हवा कळली, किंवा जेव्हा त्याला पहिला जॉब लागल्यानंतर कळलं की जॉबने काय काय गोष्टी बदलत आहेत, आणि आज तो असं म्हणतो की नाही आता मला जॉबच करायचा, आणि तो खूप चांगली प्रगती पण करतोय. हो, आणि त्याच्या वाचून त्याच्या घरच्या गोष्टी थांबलेल्या नाही आहेत. नक्कीच. सो मुलाने घरच्यांच्याच गोष्टीत हिस्सेदार होण्यापेक्षा, घरच्यांच्या ज्या गोष्टी आहेत, शेतीवाडीच्या गोष्टी, त्या घरचे आपल्या विश्वासाने पाहतातच ना. स्वतःचं जर वेगळं अस्तित्व निर्माण केलं तर घरच्यांसाठी अजून अभिमानाची गोष्ट ठरते ना सर. नक्कीच. आणि मला वाटतं
प्रत्येकानेच बिझनेस करण्याच्या मागे जाण्यात काहीच पॉईंट नसतो, कारण प्रत्येकालाच तो करता येईल, जमेल आणि तो तितका निभवता येईल हे नाही आहे. तुम्हाला ट्राय करायचं असेल नक्कीच ट्राय करा, पण मला वाटतं जॉब करत तुम्ही सेकंड हसल ट्राय करू शकता, म्हणजे एकदा तुमची नक्कीच. फायनान्शियल घडी स्टेबल बसल्यानंतर. हो कारण आपण बरेच मिडल क्लास, लोअर मिडल क्लास किंवा अशा खेडेगावातून येतो जिथे फायनान्शियल सपोर्ट स्वतःचं असणं खूप महत्त्वाचं असतं सर. हो आणि आजकाल आपण बघतो ना, म्हणजे की कितीतरी असे मुलं आहेत ज्यांचा एक व्यक्ती पुण्यात जॉब करतो, एक व्यक्ती शेतीवाडी सांभाळतो आणि खूप सुंदर घर आहे, दारात 2-2 गाड्या आहेत, म्हणजे समाधान आहे व्यवस्थित प्रकारे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या आईवडिलांनाही देता येतात, कारण त्यांनी खूप दिवस कष्ट केलेले असतात, खूप वेगळ्या परिस्थितीतून घरांमधून ते शिफ्ट झालेले असतात. नक्कीच. तर नक्कीच आपण हे करू शकतो. सर आता बऱ्याच असं पण बघायला येतं की आपण ही जी फेज बोललो मघाशी की पास आऊट झालो आहे पण जॉब नाही मिळत आहे, लोकांना मिळतो आहे, त्याच्यात मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं जाणवतं. पण या फेजमध्ये पण बऱ्याच असं होतं की मुलं खूप वेगवेगळ्या गोष्टींनी पैसे कमवायचे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यसनाधीन होताना बघतो आपण. मग तुमच्याकडे पण काय अशा केसेस येतात का? दुर्दैवाने सर अशा केसेस येतात की, आणि बऱ्याच मुलांचं काय झालं आहे, क्विक मनी आहे, ते ऑनलाईन गॅम्बलिंग रिलेटेड काही गोष्टी असतात किंवा अजून काही चुकीच्या गोष्टी असतात, त्या होतात. पालकांच्या नजरेला चुकवून मुलं तसं ते करण्याचा काही काही प्रयत्न करतात. पण होतं कसं, गावातल्या एका मुलाने तसं काही चुकीचं केलं ना, तर बाकीचे सुद्धा आईवडील मग त्या मुलांना त्यांच्या की बाबा मग तुला शिकण्यासाठी पुण्या मुंबईला मला नाही पाठवायचं, एखाद्याच्या इथं पोराने तसं केलं. आणि मुलींच्या केसमध्ये सर, अख्ख्या तालुक्यातल्या जरी एखाद्या मुलीने काही शिकण्यासाठी पालकांनी बाहेर पाठवलं आणि पळून जाऊन लग्न वगैरे असले काही प्रकार जर केले, तर जे बाकीचे पॅरेंट्स ज्यांना माहिती आहे की बाबा नाही आपली मुलगी तशी नाही आहे, तिला आपण करिअरसाठी पाठवते तर ती अभ्यासावरतीच फोकस करणार आहे, ते सुद्धा त्या मुलींना मग शिक्षणासाठी पुढे पाठवत नाहीत किंवा अपग्रेडेशनसाठी सपोर्ट करत नाहीत. अशा गोष्टी दुर्दैवाने होतात आणि हा खूप कॉमन प्रॉब्लेम सध्या वाढताना दिसतो. आणि याला मग सोल्युशन आम्ही काय केलं, आणि याच गोष्टी नाहीत तर फायनान्शियल पण कन्स्टंट असतात की बऱ्याचदा ग्रॅज्युएशन नंतर प्रत्येक स्टुडंटचं ते बजेट नसतं की त्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येऊन राहायला खायला 1.25 लाख रुपये 6 महिन्याला खर्च करायला जमेल का. आपण ते मध्यंतरी पाहिलं, इराण युद्धामुळे गॅस मिळत नव्हता तर मुलांचे पार नाश्त्याचे ते हाल झालेले, म्हणजे किंवा खूप जास्त त्याचे चार्जेस वाढलेले, मेसचे चार्जेस वाढलेले, बरेचसे मुलं परत त्यांच्या घरी गेलेले. तर मग आम्ही सोल्युशन हे काढलं की मुलांना टेक्निकल ट्रेनिंग जे आहे बेस्ट ते त्यांच्या होमटाऊनलाच द्यायचं, जेणेकरून मुलं फॅमिलीच्या सोबत राहतील, त्यांच्याच होमटाऊनमध्ये बेस्ट गोष्टी शिकतील, जेणेकरून त्यांचा बाकीचा खर्चही वाचेल आणि अशा चुकीच्या वळणाकडे शक्यतो ते जाणार नाहीत. करेक्ट. आणि त्यानंतर त्यांना इंटरव्ह्यू आणि जॉबसाठी तर जिथं IT पार्क आहे तिथं येणे, ती गोष्ट सर्वांना ॲक्सेप्टेबल आहे आणि याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो. मग आत्तापर्यंत आपल्या येस इन्फोटेकच्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये कराडमध्ये आता ब्रँच ओपन होती आहे, त्यानंतर पिंपरी चिंचवड, अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका या ठिकाणी आम्ही आमच्या ब्रँचेस ओपन केलेल्या आहेत. आणि बाकीच्याही सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्टेप बाय स्टेप आपल्या ब्रँचेस ओपन होणार आहे. की उद्देश हाच आहे, मुलगा ग्रॅज्युएट झाला किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहे तर त्याचं जे टेक्निकल अपग्रेडेशन आहे ते त्याच्या होमटाऊनमध्येच होईल आणि फक्त जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी त्याला कंपनीच्या तिथे यायला लागेल. आणि या गोष्टीला महाराष्ट्रभरातील सगळे विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक यांच्या प्रेमामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय सर. नक्कीच सर. पण सर आता याच्यानंतर ना असंही बघायला मिळतं, जॉब लागल्यानंतर तुम्ही खूप चेंज होता. म्हणजे बऱ्याचदा लोक त्याला म्हणतात तुम्ही संस्कार सोडून वागता किंवा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींखाली बोललं जातं. पण खरंच मग IT चं कल्चर तसं अपेक्षित असतं म्हणून केलं जातं का तो एक वेगळा दृष्टिकोन आहे म्हणून केलं जातं? सर IT चं कल्चर असं आहे म्हणून मी असं करतोय, हे स्वतःला दिलेलं सगळ्यात खोटं कारण आहे. ओके. मी खूप सारे माझे असे स्वतःचे सिनियर मॅनेजर्स वगैरे आहेत जे आपल्यासारख्याच, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात नाहीत, त्यांच्या कष्टाने ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. ते ना कधी कुठलं व्यसन करतात ना काहीच नाही. कल्चर असं आहे म्हणून मी ते करतोय, ह्याच्यासारखं खोटं दुसरं कुठलं कारण नाही आहे. आपण याचं एक उदाहरण मी सगळ्यांना देऊ इच्छितो. नक्कीच सर. मी फक्त एक IT प्रोफेशनल आहे. आपला एक भारतीय मुलगा चेसमध्ये आय थिंक जगज्जेता बनला, वर्ल्ड चॅम्पियन बनला. आय थिंक डी गुकेश त्याचं नाव आहे. मे बी माझ्याकडनं नाव थोडंसं चुकीचं प्रोनाऊन्स केलं जाऊ शकतं, बट समथिंग लाईक दॅट. ओके. तर
त्या मुलाचा एक खूप सुंदर व्हिडिओ आता आपण सर्वांनी पाहिला की जेव्हा फॉरेनमध्ये ती चेसची चॅम्पियनशिप होती तेव्हा तिथे ते कल्चर आहे की सुरुवातीला सगळे थोडेफार ड्रिंक ग्लासमध्ये घेतात, चिअर करतात वगैरे वगैरे. त्याने पण ग्लास घेतला, सर्वांसोबत फॉर्मली चिअर केलं आणि खाली ग्लास ठेवून दिला आणि आपापल्या कामावरती फोकस केलं. सो जर जगज्जेता हे करू शकतो ना, तर तुम्ही आम्ही कोण आहे? त्याच्यामुळे असली खोटी कारणं स्वतःला देऊन विनाकारण स्वतःची फसवणूक नाही करायची, जगाची नाही करायची आणि आईवडिलांची पण नाही करायची. पण सर मग असं बोललं जातं ना की खाणारे पिणारे सोबत आले की टीम बॉन्डिंग खूप चांगलं होतं. टीम बॉन्डिंग काय होत नाही सर, फक्त टाइमपास होतं. मी 10 वर्ष ॲक्सेंचर सारख्या MNC मध्ये काम केलेलं आहे. टीम बॉन्डिंगचा आणि खाण्यापिण्याचा संबंध नाही. टीम बॉन्डिंग हे तेव्हा असतं जेव्हा आपण एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसांशी कनेक्ट करतो, त्यांची थॉट प्रोसेस काय, एखाद्या कामावरती हे करण्याची, एखादा प्रोजेक्ट कसा एक्झिक्यूट करायचा, एखादे चॅलेंजेस कसे हँडल करायचे आणि टफ सिच्युएशनमध्ये हे ॲक्च्युअल टीम बॉन्डिंग कामाला येतं. खायला प्यायला सोबत असलेले लोक त्या सिच्युएशनमध्ये काम नाही करत. IT मध्ये जेव्हा एखादा प्रोजेक्ट समजा काही क्रिटिकल फेजमधनं जात असतो तेव्हा असं नाही होत की सगळे खातपीत बसलेत आणि एन्जॉय करत विचारतायत एकमेकांना काय केलं पाहिजे. जेव्हा खरी गरज असते ना टीम बॉन्डिंगची, तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. ही फक्त स्वतःला दिलेली कारणं आहेत सर, माझ्या 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो. नाही, नक्कीच सर. म्हणजे मी पण याला ॲग्री करेल कुठेतरी, कारण आपण असं बघतो IT मध्ये खूप चांगला तुम्ही एकमेकांचे कलिग असता, मित्र असता, चड्डी-बड्डी होता तुम्ही. पण ज्यावेळेस एखादी गोष्ट फाटते किंवा एखादा कोड नाही वर्क होत, लोक एकमेकांवर ब्लेम टाकून हात वर करतात. नक्कीच होतं ते. नक्कीच, राईट. पण सर आता असंही आपण बघतो की काही मुलींच्या केसेसमध्ये ना त्यांना जॉब करायचा असतो, पण काही कारणांमुळे जॉब करता येत नाही किंवा मग बरेच लोक येणं की येणं प्रकार होतात म्हणून लग्न लावून देतात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला. पण जॉब करायची इच्छा असते, मग अशा वेळेस अशा मुलींनी काय केलं पाहिजे? नक्कीच सर, अशा ज्या आपल्या भगिनी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन नंतर लग्न झालंय लगेच, मग मॅरेज, मुलांची जबाबदारी वगैरे या गोष्टीमुळे काही वर्षांचा गॅप झाला आहे, तर अशा मुलींसाठी सगळ्या IT कंपन्यांचे खूप चांगले प्रोग्राम असतात जिथं IT कंपनीज त्यांना मोटिवेट करतात की तुम्ही परत करिअरमध्ये या. त्या प्रोग्राम्सला खूप छान छान नावही दिली जातात, जसं की रिटर्निंग वुमन वगैरे. असं प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, नावं असतात. हे सगळ्या IT कंपनीज मोटिवेट करतात. का? कारण मुलींमध्ये मल्टीटास्किंग खूप छान असतं. ओके. त्यानंतर पेशन्स खूप चांगला डेव्हलप झालेला असतो नॅचरली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त कंपन्यांचं काय म्हणणं आहे की ठीक आहे, ज्या काही कारणामुळे तुमचा 4-6 वर्षांचा गॅप झाला तो झाला. आणि कंपनीमध्ये पण माणसंच काम करतात ना सर, त्यांना काही कल्चर माहीत नाही का की हां बाबा एखाद्या लेडीचा नॅचरली या गोष्टीमुळे काही वर्षांचा गॅप होणं साहजिक आहे. ओके, नक्कीच सर. मग फक्त कंपन्यांची काय अपेक्षा आहे की आत्ताच्या मुमेंटला जे लेटेस्ट स्किल लागतात ना, ते स्किल तुम्ही शिका. कारण जे तुमचे 5-6 वर्षापूर्वीचे आउटडेटेड स्किल आहेत आता त्याची काय व्हॅल्यू नाही. तुम्ही लेटेस्ट स्किल शिका, आम्ही तुम्हाला हायर करतो. नक्कीच आणि सर, खूप चांगले पॅकेजेस सुद्धा याला मिळतात सर. ओके. फक्त हे कुणी सांगत नाही कारण त्याच्यामुळे ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही सर. नाही, नक्कीच सर. मला वाटतं कारण बऱ्याचदा आता आपल्याला गव्हर्नमेंटमुळे 6 महिन्यांची मॅटर्निटी केली, त्याच्यानंतर सुद्धा कंपन्या काही एक्स्ट्रा लीव्ज देतात आणि लीव्ह दिल्यानंतर सुद्धा काही कंपन्या 50%, 30% वर्किंगवर करून देतात. कंपनीज या गोष्टींना खूप चांगला पॉझिटिव्हली सपोर्ट करतात. असे फक्त आपण लेटेस्ट स्किल शिकले पाहिजे. नक्कीच, तो खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण IT फील्ड आहे आणि जर तुम्ही आज नाही शिकला तर उद्या तुम्ही आउटडेटेड होणार. म्हणजे कुठल्या IT कंपनी झाला की IT वाल्याला मान्य असेल आणि स्किल शिकलात तरच मला वाटतं तुम्ही स्विच पण करू शकता. कारण तिथे पण एक मोठा डायलिमा येतो ना की मला पैसे तर हवेत पण मला शिकायचं नाहीये आणि स्विच करायचं, मग कसं होणार? नाही असं नाही. सी आपल्याला जर लेटेस्ट स्किल सेट नसतील तर कसं काय कंपनी जॉब देणार आहे किंवा कसं काय तुमचा जॉब स्विच होणार आहे? हा पण ते असल्यावर देणार आहे हे पण तर खरंच आहे. हे पण खरंच आहे. उगाच जॉब नाहीयेत रडत बसण्यापेक्षा मला वाटतं आपण स्वतःचं अनालिसिस जॉब करणं. नाहीची परिस्थितीच नाहीये सर IT मध्ये, आजही नाहीये. 2026च्या एप्रिलमध्ये आपण बोलतोय. हो. आता खूप सारी मुलं पास आउट होणार आहेत 2026 मध्ये. काहींचे फायनल इयरच्या एक्झाम झाल्यातही, काहींच्या चालू आहेत. स्किल नाही आहेत म्हणून जॉब नाही. जॉब नाही ही चुकीची ओरड आहे. ज्याच्याकडे लेटेस्ट स्किल्स आहेत ना, 2-2, 3-3 ऑफर्स आमच्या स्टुडंट्सला मिळालेले आहेत सर. नाही, नक्कीच सर. असे किंवा ॲटलिस्ट
एक स्किल तरी शिका, ऍटलीस्ट एक लँग्वेज ना, तरी शिका. एकच शिका, ते व्यवस्थित शिका, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करा. फापट पसारा करूच नका. वा. एकच शिका, एकाच टेक्नॉलॉजीच्या ट्रॅकवरती चाला, त्याच्यातच स्पेशलायझेशन करा. कारण जेनरिक हायरिंग नाही होत आयटी मध्ये हे खूप आजकाल. महत्वाचं. स्पेशलायझेशनला इम्पॉर्टन्स आहे. एकच करा पण व्यवस्थित करा. सर मग हे सगळं तुम्ही सांगताय, सगळं मला पटतंय, पण एक फ्रेशर म्हणून मला मग हे येतं की मी सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी योग्य आहे, मी सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी योग्य आहे, किंवा डेटा मॉडेलिंगसाठी योग्य आहे, मला जावा शिकायला पाहिजे, मला पायथन शिकायला पाहिजे, का मला AWS शिकायला पाहिजे, हे नेमकं कळत नाही. मला बेसिक शिकायची माझी तयारी झाली आता हा पॉडकास्ट बघितल्यानंतर. सर हे शोधण्यासाठी कसं आहे ना, आता याचा आन्सर खूप सोपं आहे सर. एवढी मोठी IT इंडस्ट्री फक्त 1-2 टेक्नॉलॉजीवरती नाही चालत. नक्कीच सर. पण मी कशासाठी योग्य आहे याच्यापेक्षा आपण विचार करूया की माझ्या एज्युकेशन प्रोफाईल, पासआउट इयर ह्या गोष्टीनुसार कुठे माझा रिझ्युमे लवकर सिलेक्ट होणार आहे, ओके. कुठे मला जास्तीत जास्त इंटरव्ह्यू कॉल्स मिळणार आहेत, ह्या गोष्टीचं जर आपण ॲनालिसिस केलं ना, तर योग्य करिअर ट्रॅक. करिअर करण्याची पहिली स्टेप काय सर? इंटरव्ह्यू. नक्कीच. इंटरव्ह्यू मिळण्याची पहिली स्टेप काय? तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होणं. मग कुठे आपल्या स्वतःच्या प्रोफाईलनुसार चान्सेस आहेत की लवकरात लवकर रिझ्युमे सिलेक्ट होईल, किंवा मी म्हणेल जास्तीत जास्त ठिकाणी रिझ्युमे सिलेक्ट होईल, म्हणजे जास्तीत जास्त इंटरव्ह्यूच्या अपॉर्च्युनिटीज भेटतील. कारण प्रत्येक स्टुडंट हा पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पास नाही ना होत सर. नक्कीच सर. कारण प्रत्येक स्टुडंट हा पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट नाही ना होत हो. सर. काहींना 2-4 इंटरव्ह्यू लागतात, काहींना त्याच्यापेक्षाही जास्त लागतात. पण तेवढ्या अपॉर्च्युनिटी तर भेटल्या पाहिजेत. नक्कीच. हा करेक्ट अप्रोच असला पाहिजे सर. ओके. सर मग अशा काही टॉप टेक्नॉलॉजीज आहेत का ज्या एव्हरग्रीन असतात आणि ज्या 2026 मध्ये शिकलो तर मला लवकरात लवकर जॉब मिळेल? सर नक्कीच आहेत. कारण एवढी मोठी IT इंडस्ट्री ही काय फक्त 1-2 टेक्नॉलॉजीवरती चालत नाही. पण आपण काय पाहणं आहे, कुठे मला जास्तीत जास्त इंटरव्ह्यू कॉल भेटणार आहेत, कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये ग्रोथ आहे, तिसरी गोष्ट त्याला फ्युचरमध्ये सॅलरी हाईक सुद्धा चांगली असली पाहिजे. नक्कीच सर. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 2026 मध्ये ज्या फ्रेशर्सला आपलं IT करिअर चालू करायचं आहे, त्याच्यामध्ये जर त्या स्टुडंटचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे कॉम्प्युटर IT रिलेटेड फील्डमधनं झालं असेल, तर आजही टॉप 1चं ऑप्शन त्या स्टुडंटसाठी आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ज्याला आपण फुलस्टॅक डेव्हलपमेंट म्हणतो. मग बऱ्याच स्टुडंटला असं वाटतं की सर आता AIच्या जमान्यामध्ये कोड लिहून मिळतं वगैरे. असं नाही आहे. तुम्हाला फक्त एक साचा मिळतो, पण कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर ज्याला क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे, त्याची डिमांड खूप जास्त प्रमाणात आहे. ही पहिली गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे समजा नॉन IT फील्डमधनं झाले, बरोबर सर. त्यांच्यासाठी डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण कोविड पॅन्डेमिक नंतर खूप जास्त डिमांड डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीला आहे. आणि ज्या AIची विद्यार्थ्यांना भीती वाटते ना, तर AI ML इंजिनियर ही जॉब प्रोफाईल जी काही वर्षांपूर्वी मार्केटमध्येच नव्हती, ती प्रोफाईल सध्या टॉप 3 टेक्नॉलॉजीज फॉर फ्रेशर्स हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज या लिस्टमध्ये आलेली आहे. ओके. पॉझिटिव्ह AIची बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे सर. नक्कीच सर. पण सर आता हे पण विचारायला आवडेल की फ्रेशर्सला जी भीती असते, आपण सगळ्यात सुरुवातीला बोललो होतो की AI आलंय, हे सगळं आलंय, तर मला जॉब मिळणार आहे का IT मध्ये, किंवा आता कोड पण AIने लिहून मिळतो, हे सगळं वाटतं. तर मग फ्रेशर्स आणि AI हे हात हात कसं जाऊ शकतं? पहिली गोष्ट, एक मिसअंडरस्टँडिंग मी दूर करतो सर. बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना जे आज वाटतं की AIच कोड लिहून देतो. त्याचं साधं उदाहरण आहे, स्मार्टफोन आहे तुमच्या माझ्याकडे सर्वांकडे. बरोबर. तो स्मार्टफोन आपण अशा माणसाला दिला की ज्याला तो स्मार्टफोन वापरता येतो, तर तो त्याचा किती बेस्ट वेने युटिलायझेशन करू शकतो, वर्सेस त्याच्याही पेक्षा खूप चांगला स्मार्टफोन, खूप जास्त फीचर्स असणारा स्मार्टफोन आपण अशा व्यक्तीला दिला ज्याने आयुष्यात फोन काय असतो हेच त्याला माहीत नाही आहे, तर तो त्याचा बेस्ट वापर करू शकेल का? नाही. नक्कीच सर. त्याच्यामुळे हे सगळे जे AIचे टूल्स आहेत, त्याचा योग्य वापर करायला आपल्याकडे योग्य स्किल सेट पाहिजेत. नक्कीच सर. असं नाहीये की तुम्ही फक्त ChatGPTला कमांड दिली, तो कोड लिहून आला आणि तसाच्या तसा जर क्लायंटला तुम्ही दिला. ही सिच्युएशन जर असती ना, तर जगामध्ये IT मध्ये एकही जॉब नसता सर. प्रत्येक क्लायंटने ChatGPTचं सबस्क्रिप्शन किंवा जे काही कोड डेव्हलप करण्याचं सॉफ्टवेअर त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं असतं, स्वतःची रिक्वायरमेंट लिहिली असती, त्यानुसार कोड घेतला असता आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतं. पण असं नाहीये. खूप सारं एक ब्रेन आपल्याला, डोकं आपल्याला वापरायला लागतं एक पर्सन म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून. तेव्हा जाऊन त्या बेसिक कोडमधून एक प्रोफेशनल कोड बनतो, ज्याने आपण क्लायंटच्या प्रोफेशनल सॉफ्टवेअर जे आहेत ते डिलिव्हर करू शकतो. म्हणून एवढी मोठी IT इंडस्ट्री चालली आहे. नक्कीच सर. आणि यालाच मी असं म्हणेल की
प्रॉम्प्ट काय लिहायचं आहे हे सुद्धा माणसाला लिहिता आलं पाहिजे. तेवढंच स्किल सेट तुमच्याकडे असलेच पाहिजेत मला वाटतं ॲज अ फ्रेशर म्हणून. फक्त तेवढंच नाही, त्याच्यानंतर जो काही तुम्हाला थोडासा साचा मिळणार आहे, करेक्ट करेक्ट. त्या साच्याला मॉडिफाय कसं करायचं क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार, ते तर हे पण तर म्हणून ते तर तर मी ते असलंच पाहिजे. स्मार्टफोनचं पण उदाहरण दिलं. पण AI यूज करायला निदान त्या AI मध्ये काय प्रॉम्प्ट द्यायचं एवढे स्किल सेट AI साठी असलेच पाहिजे तुम्हाला. आणि नक्कीच. डेफिनेटली बाकी टेक्निकल स्किल्स आहेतच आपल्याकडे, म्हणजे जावा म्हणा, पायथन म्हणा, DBA म्हणा, ते झालंच. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट मी इथे नमूद करेल ती पण अशी सर, की हे सगळं तुम्ही बघताना किंवा हे सगळं AIचं जग बघताना ह्याच्यासाठी डेव्हलप करायला पण माणसं लागत आहेत किंवा त्याचा Of डेटा course. अनालिसिस करायला पण माणसं लागतात, तर तो AI तुम्हाला तेवढं चांगलं काम देणार आहे. मला याला एकच सांगायचं आहे, AI असं नाही की फक्त डेटा सायन्स वगैरे या टेक्नॉलॉजीजमध्ये येतं. IT इंडस्ट्रीतल्या प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक करिअर ट्रॅकमध्ये AI टूल्स आता आलेले आहेत. नक्कीच. त्या टूल्सचा वापर करून तुम्ही तुमचं काम जास्तीत जास्त स्पीडने, इफेक्टिव्हली करणं एक्सपेक्टेड आहे. सो AIला तुम्ही टूल म्हणून वापरायचं आहे, बरोबर. त्याला घाबरून त्याच्यापासून दूर नाही पळायचं आहे. त्याच्यामुळे ज्याला AIचे टूल्स व्यवस्थित वापरता येतात प्लस बेसिक स्किल सगळे स्ट्रॉंग आहेत, तो बेस्ट IT प्रोफेशनल आहे आज. आणि सर त्याला फक्त फ्रेशरसारखं बेसिक 2-3 लाखाचं पॅकेज नाही, 10-12 लाखाचं पॅकेज सुद्धा आज IT कंपनीज देत आहेत, दिलेला आहे. ओके. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त एक बोनस टिप ही आहे की एका फ्रेशर स्टुडंटचा ब्रेन जेवढं लेटेस्ट गोष्टी इझिली अडॉप्ट करतो, त्याची एक मेहनत घेण्याची तयारी असते, कारण तो एका करिअरच्या चालू करण्याच्या फेजमध्ये एकदम जोशात असतो की आता मला माझं करिअर करायचं. टायमिंगची फ्लेक्झिबिलिटी असते, त्याच्यामुळे फ्रेशरला जास्त डिमांड आहे जर त्यांनी करेक्ट माइंडसेट ठेवला तर. नाही, मी याला पण टोटली ॲग्री करेल सर. कारण बऱ्याच असं होतं ना की एखादा 17-18 वर्षाचा एम्प्लॉई एक्सपिरियन्सवाला, तो खूप साऱ्या गोष्टी त्याला माहिती असतात, तर तो तेवढंच काम करतो जेवढे त्याला पैसे मिळतात. पण फ्रेशर असं असतं की नाही, मला नवीन जॉब लागला, मला गोष्टी शिकायच्यात, त्याच्यामुळे तो मे बी 8-8, 9-9, 10-10 ताससुद्धा काम करताना मी बघितलेत. आणि दुसरी अशी गोष्ट की आत्ताच्या लोकांना जर तुम्ही सांगितलं की AI शिका, ज्यांना 17 वर्ष अनुभव आहे, तर त्यांचं थोडंसं असं होतं की काहीतरी नवीन आलंय, कसं शिकायचं. एज लिमिट नंतर प्रत्येकाच कुठेतरी लर्निंग कर्व जो आहे तो थोडासा खाली यायला लागतो ब्रेनचा. नवीन गोष्टी ब्रेन पटकन अडॉप्ट करत नाही, त्याच्यामुळे फ्रेशरला या गोष्टीमध्ये खरंच जास्त चांगली संधी आहे सर. तर नक्की जर तुम्ही फ्रेशर असाल, तुमच्या आजूबाजूला कोणी फ्रेशर असेल, तर हा एपिसोड त्यांना शेअर करा. कारण ॲक्च्युली फ्रेशरला खूप डिमांड आहे. फक्त जसं आत्ता सर बोलत आहेत किंवा जसं आपण थोडं पॉडकास्ट बोलतो आहे, माइंडसेट असणं खूप जास्त गरजेचं आहे. किंवा मला जॉब मिळणार आहे आणि मला जॉब करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला थोड्या गोष्टींची तयारी करायची, जे आपण पॉडकास्टमध्ये बोललोच आहोत. तुम्ही आता सांगितलं सर की मानसिकता, घरच्यांचा सपोर्ट हे सगळं मान्य आहे, पण या सिच्युएशनमध्ये सुद्धा काही लोक ना खूप असे वेगवेगळे ट्रिक्स अँड ट्विक्स करायचा प्रयत्न करतात. मग फेक एक्सपिरियन्स लेटर्स म्हणा किंवा हैदराबाद, बँगलोरला जाऊन काहीतरी एक्सपिरियन्स लेटर्स घेऊन यायचे, तिथे पैसे द्यायचे आणि मग ते सबमिट करायचं जस्ट टू गेट एंट्री इन टू द बेसिक IT इंडस्ट्री. मग हे कितपत योग्य आहे सर? हे योग्य आहे का अयोग्य हा विषयच आपण बाजूला ठेवूया. ओके. ते अयोग्यच आहे, पण ते हार्मफुल किती आहे, एखाद्याचं करिअर कसं संपू शकतं त्या गोष्टीने, याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. बरोबर. एक स्टुडंट माझ्याकडे आला होता, तर त्याचं ग्रॅज्युएशन पासआउट झाल्यानंतर गव्हर्नमेंट एक्झाम्सच्या प्रिपरेशन्समध्ये त्याने काही वर्षांचा वेळ दिला. दुर्दैवाने तिथे त्याचं सिलेक्शन नाही झालं. मग IT मध्ये येण्यासाठी जसं तुम्ही म्हटलं टिपिकल, त्याने पण लाखो रुपये देऊ ना सर, 2.5 ते 3 लाख रुपये त्याने दिले होते, जेवढं त्याने मला पर्सनली सांगितलं. हे फेक एक्सपिरियन्स लेटर्स वगैरे त्याने गोळा केले आणि त्याचं एका चांगल्या कंपनीमध्ये सिलेक्शन पण झालं आणि काही महिने त्याचे व्यवस्थित गेले. त्याच्यानंतर आता कसं आहे, वय वगैरे ठीकठाक झालं होतं, त्याच्यामुळे घरच्यांनी अगोदरच लग्नासाठी मुलगी वगैरे पाहून ठेवली होती. त्याचं लग्नही झालं. त्याच्यानंतर जवळपास 9 ते 10 महिन्यानंतर कंपनीमध्ये कसं आहे सर, व्हेरिफिकेशनचे मल्टिपल राऊंड्स होतात. येस सर, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन खूप स्ट्रॉंग होतं, मल्टिपल राऊंड्समध्ये होतं. हो. तर सुरुवातीच्या इनिशियल व्हेरिफिकेशन राऊंड नंतर क्लायंटचं स्वतःचं डेडिकेटेड व्हेरिफिकेशन राऊंड असतं, त्याच्यामध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला. ओके. आणि त्याचा प्रॉब्लेम आता असा झाला आहे, त्याचं IT करिअर तर पूर्ण बरबाद झालेलंच आहे. ओके. पण आता तो स्वतःच्या बायकोलाही सांगू शकत नाही की त्याने काय चुकीचं काम केलं होतं, त्याच्या करिअरमध्ये त्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे. कारण जर त्याने ते सांगितलं तर त्या मुलीच्या घरचे म्हणजे त्याच्या सासरचे त्याला काय म्हणतील की तुम्ही आम्हाला फसवलं. नक्कीच सर. म्हणजे करिअर तर बरबाद झालेलंच आहे, पर्सनल लाईफ पण उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावरती आली आहे. लिटरली सर, एवढा यंग ग्रॅज्युएट ढसाढसा रडत होता.
त्याला थोडंसं शांत करून एक नॉर्मल कम्युनिकेशन त्याच्यासोबत करण्यासाठी मला 1.25 तासाचा वेळ लागला सर. सो हे आपल्या सर्वांसाठी एक्झाम्पल आहे, ज्यांना असं वाटतं ना की मी फेक एक्सपिरियन्स लावतो, हे जे गोड आणि आणि नंतर कोणीच तुमच्या सोबत राहत नाही सर, सगळे हातवर करून देतात. बरोबर, प्रत्येकाला ज्याला त्याला आपापले पैसे मिळालेले असतात, प्रॉब्लेम तुमचा झालेला असतो. नक्कीच सर. असं आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. आणि सगळ्यात साधी गोष्ट, जर तुम्हाला फक्त एक ग्रॅज्युएट असून असं वाटतंय ना की तुम्ही एवढे अतिशहाणे आहात की तुम्ही खूप मॅनेज करून वर्क एक्सपिरियन्स लावाल, हे कराल, तर मी तुम्हाला सांगतो, कंपनीच्या व्हेरिफिकेशन्स टीम्स, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन टीम, ज्यांचं वर्षानुवर्षे व्हेरिफिकेशन कसं करायचं हे काम आहे, नक्कीच तुमच्यापेक्षा 10 पट हुशार आहेत. त्याच्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाका की मी फेक एक्सपिरियन्स लावेल, त्याच्यावरती खूप छान IT करिअर करेल. आज ना उद्या पकडले जाणारच आहेत. मला वाटतं ते दिवस गेले जेव्हा तुम्ही हे सगळं करू शकत होतात, मे बी बॅक इन द 5 इयर्स किंवा कोविडच्या आधी, जेव्हा AI टेक्नॉलॉजी जेवढ्या चांगल्या नव्हत्या, स्ट्रॉंग नव्हत्या. आता ते दिवस नाही आहेत. खूप कारण तुम्हाला राऊंड्समध्ये व्हेरिफिकेशन. कारण तुम्हाला कोणी जर म्हणत असेल की मी असं लागलोय, तर त्याचं नशीब बलवत्तर होतं. आता नाही. नाही नाही, तो लागलाय, टांगती तलवार त्याच्या डोक्यावरती आहे, नक्कीच सर. अजूनही आहे. ते तर आहे, पण स्टील चला आपण त्याचं नशीब बदल. मी नाव घेत नाही, पण तुम्हाला कदाचित समजू नाही जाईल, मोठ्या मोठ्या MNCsने 20-20, 25-25 हजार लोक एका दिवसात काढलेत ह्या गोष्टीमध्ये, जे पकडले गेलेत ना ते. असं आहे. नक्कीच. सो या गोष्टी अजिबात नाही करायच्या. तर पण बऱ्याच लोकांचं असं असतं ना की नॉन IT वाल्यांना पण IT द्यायचं आहे, कारण पॅकेजेस खूप चांगले दिसत आहेत, काही काही गोष्टी चांगल्या दिसत आहेत म्हणून. मग कसं त्यांच्यासाठी काय असू शकतं का? त्यांच्यासाठी पण खूप चांगले चांगले IT मध्ये करिअर ट्रॅक आहे सर. सो नॉन IT मुलांनी आधी पहिली गोष्ट काय केली पाहिजे, एक चूक काय होतं की ते खूप जास्त लोकांचं ऐकतात आणि काहीतरी चुकीच्या करिअर ट्रॅकवरती जातात. मग तिथे जर त्यांचं सिलेक्शन नाही झालं, तर त्यांचा जो विश्वास असतो स्वतःवरती किंवा ओव्हरऑल प्रोसेसवरती, अरे माझं IT मध्ये सिलेक्शन होऊ शकतं, हा विश्वासच मग त्यांचा राहत नाही. सो पहिली गोष्ट काय की ठीक आहे, तुमचं एज्युकेशन नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये आहे, पण नॉन IT मध्ये नेमकं काय, तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधनं झालं आहे, जसं प्लेन BSc वगैरे आहे, की तुमचं ग्रॅज्युएशन कॉमर्समधनं झालं आहे किंवा इव्हन आर्ट्समधनं झालं आहे, तर त्या पर्टिक्युलर एज्युकेशन बॅकग्राऊंडला अनुसरून इव्हन फार्मसी स्टुडंट्सला सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज IT मध्ये आहेत. विश्वासच बसत नाही त्यांचा जेव्हा मी हे त्यांना सांगतो. सो अशा स्टुडंट्सने काय करणे, पहिली गोष्ट त्यांच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या प्रोफाईलनुसार करिअर ट्रॅक सिलेक्ट करणे. का? कारण त्यानुसार त्यांचा रिझ्युमे लवकरात लवकर हा सिलेक्ट होणार आहे. बरोबर. आणि त्यानुसार त्यांना इंटरव्ह्यूच्या अपॉर्च्युनिटी मिळणार आहेत. आणि खूप साऱ्या आपल्या स्टुडंट्सनी ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड नॉन IT होतं, त्यांनी खूप उत्तम IT करिअर चालू केलेलं आहे. का? कारण त्यांनी जो स्टार्टिंग पॉईंट होता तो त्यांचा करेक्ट आहे. करेक्ट ट्रॅकवरती त्यांनी सुरुवात केली. शिकणं गरजेचं आहे, स्टुडंटला पण माहिती आहे, पण नेमका कोणत्या करिअर ट्रॅकवरती जायचं, काय गोष्टी शिकायच्या, म्हणजे मला लवकरात लवकर IT मध्ये जॉब मिळेल, हे जर मार्गदर्शन सुरुवातीला त्यांना व्यवस्थित मिळालं ना सर, नॉन IT स्टुडंट असो किंवा IT स्टुडंट असो, काही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही सिलेक्ट होऊन त्या टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज घेऊन इंडस्ट्रीमध्ये जातात. कारण तिथं गेल्यावरती तुमच्या कामाचा परफॉर्मन्सच बोलतो. नक्कीच सर, परफॉर्मन्स शिवाय काहीच नाही. नक्कीच सर. फार्मसीवाल्यांना कसं काय IT मध्ये असू शकतं, म्हणजे खूप वेगळं फील्ड येते, तिथे तर काहीच संबंध नाही. खूप चांगले पॅकेजेस आहेत. कसं? ओके. IT इंडस्ट्री काय करते, वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीचे, जे समजा बँकिंग इंडस्ट्री आहे, फायनान्स इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, यांच्याशी रिलेटेड ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी जे सॉफ्टवेअर बनवते, IT बेसिकली डील्स विथ सॉफ्टवेअर. तर आता काही काही पर्टिक्युलर अशा खूप चांगल्या MNC आहेत, त्या MNCs काय करतात, फार्मा इंडस्ट्रीजसाठीच सॉफ्टवेअर बनवतात. ओके. त्यामुळे जेव्हा ते इंडस्ट्रीज हायर करतात फ्रेशरला, तर बेसिक ITचं टेक्निकल नॉलेज पाहिजे, ही गोष्ट तर आहेच, पण त्यासोबत जर त्या स्टुडंटचं एज्युकेशन हे फार्मसी बॅकग्राऊंडमधनं झालं असेल, तर फार्मा इंडस्ट्री रिलेटेड सॉफ्टवेअर, जी की वर्ल्ड वाईड खूप मोठी इंडस्ट्री आहे, त्या गोष्टीच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज, बेसिक कन्सेप्ट हे फार्मसी बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला क्लिअर असतात. नक्कीच. त्या तुम्हाला किंवा मला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे नाही येत क्लिअर. आणि खूप साऱ्या MNC आहेत अशा, ज्या खूप चांगलं लाखोंचं पॅकेज फार्मसी बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला देत आहेत IT इंडस्ट्रीमध्ये, कारण त्यांची स्पेशालिटी फार्मा इंडस्ट्रीच्या क्लायंटसोबत काम करण्याची आहे. ओके. सो यामुळे फार्मा इंडस्ट्रीच्या स्टुडंट्सने सुद्धा
पर्टिक्युलर स्किल सेट अपडेट केले तर आय टीमध्ये खूप चांगला स्कोप त्यांना आहे. आणि आमचे खूप साऱ्या फार्मा एज्युकेशन बॅकग्राऊंड असलेल्या स्टुडंटने सुद्धा आय टीमध्ये खूप चांगलं पॅकेज मिळवलेलं आहे आणि उत्तम आय टी करिअर चालू केलं आहे सर. ओके सर, एखाद्या फ्रेशरला आत्ता हा पॉडकास्ट बघितल्यानंतर जर त्याने टार्गेट सेट केलं की मला पासआउट झाल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात जॉब हवाच आहे, तर त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत त्या 3 महिन्यात? सर फक्त 3 महिनेच नाही, परवाच दिवशी भूमी नावाची स्टुडंट आहे, तिची फायनल इयरची एक्झाम होऊन फक्त 15 दिवस झालेत, तिने तिचा पहिला MNC IT जॉब मिळवला सर. याचा फर्स्ट स्टेप काय की याची जी प्रिपरेशन आहे, जी तयारी आहे, ती आपण ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरलाच असताना केली पाहिजे. कशी? कारण आपण कॉलेजला जेव्हा ऑफिशियली असतो तेव्हा आपला करिअर गॅप वाढत नसतो. सो ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असताना फर्स्ट सेमिस्टरला आपण लेटेस्ट ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, गोष्टी आहेत, जिथं आपल्याला करिअर करायचं आहे ते शिकून घेणं ही फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर जे सेकंड सेमिस्टर आहे फायनल इयरचं, त्याच्यामध्ये रिअल टाईम IT कंपनीज अशा खूप आहेत ज्या रिअल टाईम प्रोजेक्टवरती स्टुडंटला इंटर्नशिप देतात, जिथं स्टायपेंड अमाऊंट पण स्टुडंटला चांगली पे करतात, म्हणजे पूर्ण त्यांचा एक्सपिरियन्सच बिल्ड होतो. सो फायनल इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये पूर्ण स्किल अपग्रेडेशन, सेकंड सेमिस्टरमध्ये रिअल टाईम इंटर्नशिप, ही जर प्रोफाईल असेल तर त्या स्टुडंटला फायनल इयरचा पेपर झाल्यानंतर, जसं या भूमी नावाच्या स्टुडंटचं मी उदाहरण दिलं, 15 दिवसातच सर MNC IT जॉब मिळालेला आहे. सो 2-3च स्टेप आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्पेशलायझेशन, ओके. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या टेक्निकल गोष्टींची कन्सिस्टंट प्रॅक्टिस, तिसरी गोष्ट थोडं इंग्लिश कम्युनिकेशनची इम्प्रूव्हमेंट. हे जर आपण खरंच फोकस नाही केला ना सर, तर खरंच फ्रेशर्सला IT मध्ये खूप चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि चांगल्या पॅकेजच्या सुद्धा आहेत सर. ओके सर, फ्रेशर्सने असं काही डेली हॅबिट्स केल्या पाहिजेत का स्वतःमध्ये बिल्ड, की जॉब खूप चांगला लवकर मिळेल? नक्कीच सर. पहिली गोष्ट काय, पहिली डेली हॅबिट म्हणजे त्यांनी कन्सिस्टंट प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्या काही टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी नॉलेज गेन केलेलं आहे, पहिली गोष्ट आहे त्याची कन्सिस्टंट प्रॅक्टिस. का? कारण कधी कधी सर असं होतं की आदल्या दिवशी कळतं की उद्या इंटरव्ह्यू, मग तुम्ही किती अभ्यास करणार? बरोबर. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा माइंडसेट असं होतं की कोड जेव्हा आपण नजरेने पाहतो, बुकमध्ये पाहतो, ऑनलाईन पाहतो, तेव्हा असं वाटतं की हा किती सिम्पल कोड आहे, हे किती सिम्पल टेक्निकल क्वेश्चन आहे, हे तर मला येतच. पण जेव्हा आपण टेक्निकल राऊंडमध्ये ते टाईप करायला जातो, सिंटॅक्स एरर येतात, लॉजिकल एरर येतात, जे आपण ॲझ्युम केलेलं असतं सोपं, ते ॲझम्पशन्समुळे मग तिथे चुकतं. करेक्ट. त्याच्यामुळे डेली पहिली गोष्ट कन्सिस्टंट टेक्निकलची प्रॅक्टिस. दुसरी गोष्ट, स्टेप बाय स्टेप जे HR इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत ना, त्याचे बेस्ट आन्सर तुम्ही, मी तर म्हणेन, लिहून ठेवा. हां. ते तुमच्या घरामध्ये, रूममध्ये असे चिटकून ठेवा भिंतीवरती, आणि ते फक्त वाचू नका, बोला. ते मोठ्या मोठ्याने वाचून का असे ना ते बोला. ते इतके फ्लुएंट असतील जेणेकरून तुमचं इम्प्रेशन इंटरव्ह्यूमध्ये पॉझिटिव्ह पडेल. तिसरी गोष्ट, जर रिझ्युमे आहे, जे काही लेटेस्ट स्किल सेट तुम्ही स्वतः अपग्रेड करताय, केलेलं आहे, शिकलेलं आहे, ते तुमच्या अपडेटेड रिझ्युमेमध्ये पाहिजेत. बऱ्याचदा स्टुडंटचा सर इतका सिम्पल प्रॉब्लेम होतो की अर्जंटली जेव्हा आमची प्लेसमेंट टीम म्हणते की चला या ओपनिंगसाठी तुमचा अर्जंटली रिझ्युमे पाहिजे, तर काही काही स्टुडंट म्हणतात नाही तो जुना रिझ्युमे मी चुकून तोच पाठवला, मग मला एडिट करायला वेळ नाही मिळाला, अपडेट करायला. तर असं नका करू. तुमच्याकडे त्या दिवसाचा जो अपडेटेड रिझ्युमे आहे, तुमच्या त्या दिवसाच्या स्किल सेटचा, तो तुमच्याकडे असलाच पाहिजे. ओके. चौथी गोष्ट, रील्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत, याला तुम्ही स्वतःचं थोडं टाईम लिमिट सेट करा. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण एकदा पाहायला लागलो, आपल्याला समजतच नाही की आपण कुठे थांबायचं आहे. सो मी म्हणत नाही की तुम्ही सोशल मीडिया वापरू नका, नक्कीच वापरा, पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्हली वापरा, पण थोडंसं कुठेतरी वेळेचं स्वतःला बंधन द्या. कारण तुमची कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, लक्षात घ्या. एखादा खूप हुशार स्टुडंट आहे पण तो कन्सिस्टंटली प्रॅक्टिस नाही करते, वर्सेस एखादा ॲव्हरेज स्किल सेट आहे, त्याला माहिती आहे मी स्वतः ॲव्हरेज आहे म्हणून तो कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करतोय. याच्यामध्ये या दुसऱ्या स्टुडंटचं जो कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करतोय त्याचं सिलेक्शन लवकर होतं, या डेली हॅबिट्समुळे, डेली प्रॅक्टिसमुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट आहे की तुमच्या लेटेस्ट स्किल्सनुसार तुमची लिंक्डइन प्रोफाईल ही अपडेट ठेवा. नंतरची गोष्ट आहे की डेली तुम्ही गुगल सर्च करून जॉब डिस्क्रिप्शन्स हे कन्सिस्टंट कंपन्यांचे पहा की या प्रोफाईलमध्ये जर मला जॉब करायचं तर कंपन्यांची काय रिक्वायरमेंट आहे आणि मी ते फुलफिल करतोय. एक्झॅक्टली. समजा एखाद्याला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचं आहे, तर त्या डेव्हलपमेंटमध्ये बेसिक कन्सेप्ट काय, कोडिंग लँग्वेज कुठली कंपनीज एक्सपेक्ट करतायत, डेटाबेस कुठला एक्सपेक्ट करतायत, फ्रंट एंडला कुठल्या टेक्नॉलॉजीज एक्सपेक्ट करतायत, या सगळ्या गोष्टी पाहिजे. एखाद्याला डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं आहे, समजा डेटा सायन्स आहे किंवा AIML आहे, डेटा ॲनालिस्ट आहे, कुठले टूल्स पाहिजेत, हे कंपनी जॉब डिस्क्रिप्शन्स थ्रू
जे तुम्हाला Naukri.com वरती फ्रीमध्ये पाहायला भेटतं. तुम्हाला सांगतायत लिटरली की विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, हे करा, तुम्हाला आम्ही IT जॉब देणार आहे, चांगल्या पॅकेजचा देणार आहे. नक्कीच. सो ह्या जर 5-6 स्टेप्स डेली प्रत्येक स्टुडंटने फॉलो केल्या, ह्या हॅबिट म्हणून फॉलो केल्या, सर खरंच खूप चांगल्या पॅकेजचा जॉब मिळालेला आहे खूप साऱ्या स्टुडंटला. नक्कीच सर. आणि मला वाटतं सोबत तुम्ही अप्लाय पण करू शकता डेली. एक 15-20 दिवसांनंतर तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्हाला काय बोलायचं, कसं बोलायचं ह्याचं झाल्यानंतर. हां, पण ते अप्लाय करत असताना आपले जे नातेवाईक वगैरे हे जे IT इंडस्ट्रीमध्ये काम करतायत त्यांना 10-10 वेळा फोन करून व्हॉट्सअपला मेसेज टाकून डिस्टर्ब करूच नका रेफरन्सेससाठी. कारण IT मध्ये फ्रेशरला रेफरन्सने जॉब नाही मिळत, आणि ते फक्त आपल्या स्वतःच्या मनाला आशा देण्यासाठी, हा नाही पाठवलाय रिझ्युमे, HR ला पाठवलाय, अपडेट आलं नाही, अपडेट आलं की सांगतो, काही केलेलं नसतं. त्यांच्या इनबॉक्समध्ये, मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये तुमचा रिझ्युमे पडलेला असतो. नोबडी केअर्स अबाउट दॅट. त्याच्यामुळे ही गोष्ट तर करूच नका, ही पण सवय लावा. नक्कीच सर. सर खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही इथे आलात आणि फ्रेशर्ससाठी या गोष्टी सगळ्या समजून सांगितल्यात. कारण तो खूप मोठा एक वेगळा विषय असतो आणि त्यात खूप मोठा डायलिमास असतात की काय करायचं, काय नाही करायचं, कोणाला विचारायचं. आणि प्रत्येकाला ते वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत. तर कोणीतरी तुमच्यासारखे जे ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप दिवस झाले काम करतात आणि खूप साऱ्या फ्रेशर्सला तुम्ही जॉब मिळवून दिला, तर आल्यानंतर सांगितल्यानंतर आम्हाला एक थोडीशी रिलॅक्सेशन मिळतं की आपण ह्या ॲटलिस्ट प्रोसेस फॉलो करू शकतो. तर खरंच तुमचं खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला IT रिलेटेड अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील का, तेही आम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. इथे कुठेतरी लाल बटन आहे, प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, कारण तिथे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतो. याच पॉडकास्टचे काही छान रील्स कंटेंट पण आपण तिथे शेअर करत असतो. त्याचबरोबर आमच्या आयुष्यात, म्हणजे आमच्या टीमच्या आयुष्यात किंवा गोळाबेज टीमच्या आयुष्यात दिवसभरात काय काय घडत असतं हे आम्ही इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. तर तिकडे फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.